जन्म सोहळ्यावरती प्रवचनाला प्रारंभ करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे जळाळी. कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उपस्थित सगळ्या भक्तगणांना माईमाऊलींना आणि सद्गुरूंना प्रणाम करते. या ठिकाणी परमपूज्य दिगंबर स्वामींचा आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव उत्साहात थाटामाटात सुरू असतो आणि त्याच अनुषंगानं केलेलं हे श्रीकृष्ण कथामृताचं आयोजन आहे. ह्या आयोजनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या संत श्रोत्यांच्या आशीर्वादानं मलाही या ठिकाणी ज्ञानेश्वरीवरती भगवंताच्या माऊलीच्या जन्मावरती प्रवचन करण्याची संधी मिळालेली आहे. आमचे आदरणीय हरिभक्त परायण सूर्यवंशी साहेब, आदरणीय रवींद्र ढोले साहेब आणि अर्थात ह्या मंदिराच्या समितीचे सर्वच मान्यवर सगळ्यांना नमस्कार करते, कारण सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हा योग या ठिकाणी आलेला आहे. मंडळी, मंदिर समितीकडनं जेव्हा विचारणा झाली की तुम्ही प्रवचन कराल का, मी खरं तर हो म्हणून गेले. पण प्रश्न असा होता की कुठल्या विषयावरती बोलायचं, कारण आपण काही खूप असं मोठं शिक्षण घेऊन आलेलो नाही आहोत की कुठल्या विषयांवरती बोलायचं आहे. आपण सहज घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचता वाचता तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत येण्याचा मान दिलेला आहे. त्याच अनुषंगाने आज तुमच्या सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी बसण्याची हिंमत केलेली आहे. सहज म्हणून आता माऊलींना विचार काय प्रश्न म्हणजे कसं मांडायचं इथं प्रवचन हा विचार मनात होताच. तेवढ्यात बाबांची भेट झाली आणि मग बाबांनी सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मावरती प्रवचन करा. सद्गुरू माऊली कशी असते ना की प्रत्येकाच्या अंतकरणातलं ओळखायला लागते. मला खूप चिंता होती की खरंच म्हणजे विषय आपल्याला मांडता येईल का, पण बाबांनी विषय सांगितल्यामुळे माझा तो एक मार्ग सोपा झाला. आणि भगवंताने जेव्हा काय झालं, आई निर्माण केली, त्याला प्रत्येकाच्या घरात नाही जाता आलं ना, म्हणून त्यानं भक्तांनी आईची माऊलींनी आईची निर्मिती केली. आता आईलाही आपल्या बाळाच्या प्रत्येक समस्या सोडवणं शक्य झालं नाही, म्हणून त्यानं सद्गुरूंची निर्मिती केली. म्हणूनच मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर सद्गुरूंनी लगेच दिलं, मार्गही दाखवला आणि त्याच अनुषंगाने सगळ्यांना नमस्कार करून मी प्रवचनाला प्रारंभ करणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या संदर्भात प्रवचन करायचं म्हटलं तर थोडीशी त्यांची मागची पार्श्वभूमी आपल्याला बघायला लागेल. मंडळी, आज कृष्ण जन्माष्टमीचा दिवस. सगळेजण भगवान श्रीकृष्णाच्या आतुरतेने वाट बघतात, कधी रात्रीचे 12 वाजतील, कधी तो चंद्र आकाशात थांबेल, रात्री मध्यरात्र होईल आणि आपण सगळेजण त्या भगवंताला पाळण्यामध्ये घालून झोका देऊन त्याच्या प्रगटीकरणाचा सोहळा या ठिकाणी सादर करू. पण खरंच सांगू का माऊली, हजारो वर्षे होऊन गेले ह्या श्रीकृष्णाच्या जन्माला, तरीही आपण हा उत्सव साजरा करतो आहोत. का तर त्या भगवान श्रीकृष्णानं अनेकांचे दुःख निर्मूलन केलेले आहेत, अनेकांच्या दुःखांचा नायनाट केलेला आहे, कंसासारख्या अनेक राक्षसांचं त्यानं निर्दालन केलेलं आहे. म्हणून आजही आपण त्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रगटीकरणाची वाट बघत असतो.
प्रत्येकाला अंतकरणात असं वाटत असतं की भगवंताने माझ्या अंतकरणामध्ये प्रवेश करावा, माझ्यामध्ये तो श्रीकृष्ण जन्माला यावा आणि मी समाजाचं काहीतरी चांगलं करावं. ह्या उद्देशाने प्रत्येक व्यक्ती तळमळत असते की भगवान श्रीकृष्णाचा जन्म माझ्या अंतकरणात व्हावा. हजारो वर्ष झाले ह्या घटनेला की भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला. पुन्हा एकदा आता समाजाची घडी बिघडलेली आहे. मुघलांचा काळ सुरू झालेला आहे. यवनांच्या काळामध्ये धर्म अगदीच पायतळीत उडवला जात आहे. धर्ममार्तंड म्हणून जे लोक स्वतःला धर्ममार्तंडाची समजत आहेत त्यांनी काय केलेलं आहे की धर्मग्रंथांच्या अगदी गुंडाळ्या करून स्वतःच्या झोळीमध्ये ठेवलेले आहेत. फक्त मोठे मोठे पागोटे आणि कानामध्ये भिकबाळ्या घालून ही मंडळी इतरत्र धर्माचा प्रसार करत आहे. मात्र हिंदू धर्माची अगदी वाईट अवस्था आलेली आहे. हिंदूंच्या स्त्रिया यवनांनी बाटल्या जात आहेत, मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या धर्माला चालक, या समाजाचा चालक मालक कुणीतरी असायलाच हवा. आणि म्हणतात ना, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, तशा पद्धतीने भगवंताने या ठिकाणी जन्म घेतला आणि आता परत त्याच भगवान श्रीकृष्णाला आता ह्या यवनांचं निर्दलन करण्यासाठी, धर्माची घडी सुस्थितीत आणण्यासाठी जन्म घेण्याची इच्छा झाली. मग जन्म घेण्यासाठी कुठलं तरी चांगलं कुळ असायला लागतं, कुणीतरी साधना केलेली व्यक्ती असायला हवी असते. म्हणूनच माऊलींच्या रूपानं भगवंतानं आपलं प्रगटीकरण परत एकदा केलेलं आहे. आणि अगदी त्याच मुहूर्तावर, ज्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाचं प्रगटीकरण या भूतलावरती झालेलं आहे, त्याच मुहूर्तावर त्याच दिवशी कृष्ण अष्टमीला संध्याकाळच्या वेळेस माऊली ज्ञानेश्वरांचा जन्म या ठिकाणी भूतलावरती झालेला आहे. असा हा माऊलींचा जन्म, त्यांचा तो प्रवास, सगळ्यांना माऊलींच्या जन्मानंतरचा खडतर प्रवास माहीत आहे. अगदी डोळ्यात पाणी आणणारा माऊलींचा हा सगळा प्रवास आहे. पण मंडळी, त्याच्या अगोदर त्यांच्या जवळजवळ 7 पिढ्याने सुद्धा हाच संघर्ष घेतलेला आहे, संघर्ष पाळलेला आहे, संघर्षात जीवन काढलेलं आहे. माऊलींच्या चरित्राचा अभ्यास करायला गेल्यानंतर खरं तर त्यांच्या 7 पिढ्यांचा आपल्याला इतिहास सापडतो. सगळ्यात प्रथम त्यांच्या पिढीमध्ये येतात हरिहरपंत. मी कागदांचा आधार याच्यासाठी घेते की वंशावळीचं नाम कुठं चुकायला नको, अनावधानं चुकीचं नाव जायला नको, कारण संत पुरुषांची नावं ही तेवढ्याच ताकदीची असतात. एखाद्याही नामाचा चुकीचा उल्लेख झाला तर त्याचा चुकीचा अर्थ निघू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचे पूर्वज जे 7व्या पिढीतले आहेत त्यांचं नाव आहे हरिहरपंत. ह्या हरिहरपंतांना 2 मुलं झालेत. एकाचं नाव आहे रामचंद्र पंत आणि दुसऱ्यांचं आहे केशवपंत. एक मुलगी ही हरिहरपंतांना झालेली आहे, त्यांचं नाव आहे मोहनाबाई. रामचंद्र पंत आणि केशवपंत हे दोघे सख्खे भाऊ. परंतु जन्मानंतर 1 वर्षात केशवपंतांचा मृत्यू झालेला आहे आणि मोहनाबाईंचं लग्न त्यावेळेसच्या देवगिरी संस्थांमध्ये मनोहर पाचवे यांच्या घरामध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. ते आपलं वैवाहिक जीवन त्या ठिकाणी आनंदाने संपन्न करत आहेत. पुढे रामचंद्र पंतांचं शास्त्रतेज उफाळून आलेलं आहे. सैन्यामध्ये भरती व्हावं, कारण त्यांच्या घराण्यामध्ये कुलकर्णी पद होतं, वतनगिरी होती. देवगिरी संस्थानचे जे राजेपद होते त्यांचं वतन ह्या घराण्याला मिळालेलं होतं. रामचंद्र पंतांना गोपाळपंत नावाचा मुलगा झालेला आहे आणि गोपाळपंतांच्या नंतर त्रिंबकपंत, जे की ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा आहेत. ह्या गोपाळपंतांच्या नंतर त्रिंबकपंतांचा जन्म झाला. त्रिंबकपंतांनाही आपला एक भाऊ या संग्रामामध्ये, युद्धामध्ये मृत्युमुखी पावल्यानंतर अतिशय वैराग्य उत्पन्न झालेलं आहे आणि संसारात आता त्र्यंबकपंतांचंही लक्ष लागत नाही. त्र्यंबकपंतांच्या पोटी गोविंदपंत एक सुपुत्र आहे, तरी सुद्धा त्र्यंबकपंतांचं लक्ष या संसारात लागत नाही आहे. अगदीच समाधीपर्यंतच त्यांचा योग साधनेचा अभ्यास गेलेला आहे. सोडून दिले त्यांनी कर्तव्य कर्म सगळं आणि कुलकर्णी पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे. कुलकर्णी पदाचा राजीनामा देऊन समाधीपर्यंतचा अभ्यास करून हे त्र्यंबकपंत आता समाधीस्थ होण्याच्या तयारीला आहेत. तेवढ्यात त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांचं आगमन होतं. त्या काळी त्या समाजामध्ये नवनाथांचं सगळीकडे भ्रमण असायचं आणि ह्याच नवनाथांपैकी गोरक्षनाथ महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आळंदीला, आपेगावला. पैठणच्या ठिकाणी हे आपेगाव एक छोटंसं गाव आहे. हे त्र्यंबकपंतांचं, माऊली ज्ञानेश्वरांचं गाव. त्या ठिकाणी आता गोरक्षनाथ महाराजांचं आगमन झालेलं आहे. गोरक्षनाथ महाराज आलेले आहेत. त्यांनी त्र्यंबकपंतांचा हा समाधीपर्यंतचा संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. योग साधना पूर्ण झालेली आहे त्र्यंबकपंतांची. आता ह्या त्र्यंबकपंतांना गोरक्षनाथांनी अनुग्रह दिलेला आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी ज्या काही नाथपंथीयांच्या योगविद्या होत्या त्याचा उपयोग करून समाजाचा उद्धार करावा अशी त्र्यंबकपंतांना आदेश दिलेला आहे.
काही काळ त्र्यंबकपंतांनी ह्या सगळ्या व्यवस्था बघितलेल्या आहे, मात्र कालांतराने त्र्यंबकपंतांनी समाधी घेतलेली आहे. आजही आपेगावला आपल्याला त्र्यंबकपंतांची समाधी पाहायला मिळते. आपण कधी गेलात तर जरूर आपेगावला जाऊन त्र्यंबकपंतांच्या समाधीवरती नतमस्तक व्हाल अशी मला आशा वाटते. त्र्यंबकपंतांच्या नंतर त्यांचा मुलगा गोविंदपंत. त्र्यंबकपंतांना वाटायचं की ह्या गोविंदपंतांनी देखील आपल्यासारखं सगळं धर्मकार्य करावं. थोड्याफार प्रमाणात ह्या गोविंदपंतांनी धर्मकार्य केलं. वतनगिरी सांभाळी, कुलकर्णी पदाचा संपूर्ण राज्यकारभार सांभाळलेला आहे. पैठणच्या नीराबाई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. पण विवाह होऊन अनेक वर्ष उलटली तरी ह्या दाम्पत्याच्या पोटी कुठलाही संतान प्राप्त झालेलं नाही आहे. अस्वस्थ झालेले आहेत, कारण घराण्यापासून चालत आलेलं कुलकर्णी पद एवढा मोठा प्रचंड आर्थिक व्यवहार कुणाच्या ताब्यात सोपवायचा. आता गोविंदपंत थोडे विचार करायला लागलेत आणि हळूहळू गोविंदपंत भगवंताच्या चिंतनात विचार करत आहेत की कुठली साधना आपण करावी की ज्या योगे करून आपल्याला संतान प्राप्ती होईल. गोविंदपंतांनी मग गायत्रीची साधना करायला प्रारंभ केला. 11 वर्ष गोविंदपंतांनी गायत्रीची साधना केलेली आहे. आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य गहिनीनाथांचं आगमन झालेलं आहे. गहिनीनाथ त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपल्या सद्गुरूंनी या ठिकाणी एका महात्म्याला अनुग्रह दिलेला आहे, आपला गुरुबंधू या ठिकाणी आहे, त्याला आपण भेटून जावं. म्हणून गहिनीनाथ पैठणवरनं आपेगावला त्र्यंबकपंतांचा शोध करत आलेले आहेत. आणि त्यांच्या लक्षात आलं की त्र्यंबकपंतांनी समाधी घेतलेली आहे आणि त्यांचे वंशज गोविंदपंत या ठिकाणी आता कारभार बघत आहेत. गोविंदपंत कारभार बघत आहेत असं ऐकल्यानंतर गहिनीनाथ महाराज गोविंदपंतांच्या घरी जाऊन उपस्थित झाले. नीराबाई जी गोविंदपंतांची पत्नी आहे, अतिशय आदराने तिने ह्या महात्म्याचं आगत स्वागत केलेलं आहे, सन्मान केलेला आहे, महाराजांच्या चरणी नम्रतेने नमस्कार केलेला आहे. आणि त्याच क्षणी त्या माऊलीच्या डोळ्यातनं 2 अश्रू त्या गहिनीनाथांच्या चरणावरती पडलेले आहेत. गहिनीनाथ विचारतात, माऊली, तुमच्या डोळ्यात अश्रू कशासाठी? एवढा सगळा भरलेला प्रपंच आहे, घरदार सुंदर आहे, वतनगिरी आहे, कशासाठी दुःख करताय? महाराज, 45 वर्ष झाली हो लग्नाला, पण अजून पोटी संतान नाही. संतान प्राप्तीसाठी आमचे हे 11 वर्ष झालेत गायत्रीची साधना करत आहेत. पटकन गहिनीनाथांनी आपल्या झोळीतनं भस्म काढलेलं आहे आणि मीराबाईंच्या हाती ती पुढे ठेकवलेली आहे. मीराबाईने तेवढ्याच आदराने ते भस्म घेतलं आहे आणि आपल्या हातात नमस्कार करून घरामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. गोविंदपंत घरी आल्यानंतर गोविंदपंतांनी आणि मीराबाईने मोठ्या आदराने त्या विभूतीचा, त्या भस्माचं नमन केलं आहे आणि त्याचं प्राशन केलं आहे. ह्या विभूती प्राशनानंतर 1 वर्षात विठ्ठलाच्या कृपेने आणि गहिनीनाथाच्या आशीर्वादाने ह्या दाम्पत्याला पुत्र झालेला आहे. त्याचं नाव आहे विठ्ठलपंत. विठ्ठलपंत हे त्यांचं खरं नाव नाही आहे. गोविंदपंतांनी आणि मीराबाईंनी त्यांचं नाव वेदमातर असं ठेवलेलं आहे. गायत्रीच्या साधनेने मुलगा झालाय म्हणून त्याचं नाव वेदमातर असं ठेवण्यात आलेलं आहे. अनेक काळानंतर परत जेव्हा गहिनीनाथांची त्या ठिकाणी स्वारी आली फिरत तेव्हा मात्र गहिनीनाथांनी त्यांचं नाव बदललेलं आहे आणि सांगितलं की विठ्ठलाच्या कृपेने तुम्हाला हा मुलगा झालेला आहे, गायत्रीच्या साधनेने नाही. गायत्रीच्या साधनाने मुलगा व्हायचा असता तर तो 11 वर्षातच झाला असता, पण त्याच्यानंतर मी तुम्हाला जी विभूती दिली त्या विभूतीने विठ्ठलाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला मुलगा झालेला आहे, म्हणून याचं नाव तुम्ही विठ्ठलपंत ठेवा. आणि त्या मुलाचं नाव विठ्ठलपंत असं ठेवलेलं आहे. हळूहळू विठ्ठलाचं शिक्षण सुरू झालेलं आहे. पैठणला त्यांचे मामा विठ्ठलपंतांचे त्या ठिकाणी हे विठ्ठल शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. एक शास्त्र अभ्यास करत विठ्ठलाचा खूप असा अभ्यास झालेला आहे. अनेक धर्मशास्त्र, ग्रंथशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र अनेक गोष्टींचा अभ्यास ह्या विठ्ठलानं केलेला आहे. आणि सगळं शिक्षण पूर्ण करून आता विठ्ठल आपेगावला आपल्या वडिलांकडे आलेला आहे. आता गोविंदपंतांचं वयही होत चाललेलं होतं. त्यांना आधार वाटला की आता विठ्ठल आलाय तर आपला हा सगळा कारभार पुढे चालवेल. खूप आनंद झाला, आपला मुलगा शिक्षण घेऊन आला. प्रत्येक आईवडिलांना अशी अपेक्षा असते की आपण जो व्यवसाय करतो आहे, जे कार्य करतो आहे, तो मुलगा शिकून मोठा व्हावा आणि त्यानं ते कार्य पुढे चालू ठेवावं. त्याच पद्धतीने गोविंदपंतांनाही असंच वाटलं की ह्या विठ्ठलानं आपले सगळे कार्यभार पुढे चालावेत. परंतु ह्या विठ्ठलाच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. इतकं आपण शिक्षण घेतलेलं आहे, वेदशास्त्रांचा अभ्यास केला आहे, स्तोत्रपाठ केलेत, गायत्रीची साधना केलेली आहे, मग ह्या साधनांचा, ह्या अभ्यासाचा फक्त सांसारिक गोष्टीसाठी उपयोग करायचा आहे का?
हे विठ्ठलपंतांना कुठंतरी खटकत होतं. त्या विठ्ठलाचं मन त्या संसारात लागतच नव्हतं. काय करायचंय म्हणून एक दिवस विठ्ठलानं रात्री झोपेत विचार केला की हे सगळं सोडून आता आपण निघायला हवं, तीर्थयात्रा करायला हवी आणि आपल्या संसाराचं सार्थक करायला हवं, जन्माचं सार्थक करायला हवं. भगवंत कुठं आहे त्याचा शोध घ्यायला हवा. मी कुठून आलो, काय करायचं आहे मला, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला हवा. म्हणून विठ्ठल आता विचार करत आहे. एक दिवस आईवडील झोपेत असताना विठ्ठल हळूच उठतो. त्या झोपलेल्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या देवघरात जातो. देवघरात मंदावत चाललेली जी निरांजनाची वात असते, हळूच ती वात हा विठ्ठल पुढं सरकवत आहे आणि त्या बाळकृष्णाच्या देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णाच्या चरणी नतमस्तक होतो आहे. तेवढ्यात बाळकृष्णाच्या चरणावरतून एक फूल पडतंय आणि त्या विठ्ठलाच्या चरणावरती पडत आहे. विठ्ठलाला वाटलं भगवंताने आपल्याला ही तीर्थयात्रेची अनुज्ञाच दिलेली आहे. भगवंताचा आशीर्वाद समजून विठ्ठल ते फूल आपल्या चरणाजवळ घेत आहेत, हातात घेत आहेत. त्या विठ्ठलाला नमस्कार करून विठ्ठल आता रात्रीच्या अंधारामध्ये मजल दर मजल करत घाईघाईनं आपेगाव पूर्ण करतायत, पैठण पार करतात आणि तीर्थयात्रेसाठी दूर दूर निघून जात आहेत. कारण का घाई करण्याचं कारण काय, सकाळी आईवडील उठले तर गावातल्या 4 खुशीतल्या लोकांनी आपल्याला जर ओळखलं तर परत आपल्याला परत संसारी जावं लागेल, परत आपली ही तीर्थयात्रा होणार नाही. म्हणून विठ्ठल घाईघाईने झपाझप पावलं टाकत तीर्थयात्रेसाठी दूरवर निघून गेलेला आहे. समजतंय तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं, घाई होत नाही कारण मला खूप घाईने बोलायची सवय आहे. हा थोडं स्पीड कमी करून, मला खूप घाईने बोलायची सवय आहे. हा विठ्ठल हळूहळू करत तीर्थयात्रा करत आपेगाव सोडून पैठण सोडून दूरवर गेलेला आहे. इकडं सकाळी नीराबाई उठलेल्या आहेत. नीराबाई सडा सन्मार्जन करतायत, गाईची धार काढतायत आणि गाईची धार काढून झाल्यानंतर स्नान संध्या झाल्यानंतर आपल्या विठ्ठलाला आवाज देत आहेत, विठू उठ रे विठू, आता सकाळ झाली, तुला वेदाध्ययन करायचं नाही आहे का, तुला गायत्रीची साधना करायची नाही आहे का, असं म्हणून त्या अगदीच त्या विठूला आवाज देत आहेत. पण कुठं विठू तीर्थयात्रेला निघून गेला होता, घरात होताच कुठं. विठू करत सगळीकडे बघतायत. अगदी घराचा कोपरा कोपरा या माऊलीनं शोधलेला आहे. परसात जाऊन शोधतायत, अंगणात जाऊन शोधतायत, पण विठूचा कुठेही पत्ता लागला नाही. घाई आपल्या पतिराजांना उठवतायत. गोविंदपंतही खडबडून उठतायत, या विठूला शोधतायत. संपूर्ण आपेगाव पालथं घातलं ह्या दाम्पत्यानं, पण कुठेही विठूचा शोध लागला नाही. विठू करत ही मंडळी अगदी पंचकृषीमध्ये फिरून आली, पण विठूचा कुठंही त्यांना शोध लागलेला नाही. शेवटी गोविंदपंतांनी ठरवलं की आता विठू गेला. ह्या उतार वयात आपल्या काठी संसाराचा जो आधार होता, जी आधाराची काठी होती ती दूर गेलेली आहे. पण आता संसार जीवन आहे म्हटल्यावर भगवंताने मृत्यू देईपर्यंत जगायला हवं, जीवन आहे तोपर्यंत जगायला हवं. मग त्यांनी विचार केला की आता काय करावं. मग भगवान शिवाची आराधना त्यांनी सुरू केली. गायत्री मृत्युंजय मंत्राचा जप त्यांनी सुरू केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्. गोविंदपंतांनी आपल्या मुलाच्या कल्याणासाठी, मुलगा घरी यावं या विचारासाठी ही साधना सुरू केलेली आहे. अखंड ते त्या मृत्युंजय मंत्राचा जप आता करत आहेत. मीराबाई सुद्धा घायाळ झालेले आहेत. काय करणार, मुलगा एकुलता एक मुलगा गेला, कुठं सापडत नाही आहे, काय करावं. म्हणून त्यांनी ही भगवंताचीच आराधना सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने ते दाम्पत्य उगवतीचा जो सूर्य आहे तो मावळतीला जाईपर्यंत रोज आपल्या मुलाची वाट बघायच्या. विठू आज नाही उद्या कधीतरी येईल ह्या अपेक्षेनं त्या मुलाची वाट बघत राहिल्या. इकडं विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत 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 हा विठू आळंदीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आळंदीपर्यंत आल्यानंतर त्या इंद्रायणीचं दर्शन घेतलेलं आहे. त्या सिद्धेश्वराचं कळस बघितलेलं आहे. त्या सिद्धेश्वराला नमस्कार केलेला आहे आणि त्या पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालून आता हा विठ्ठल त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. प्रसन्न वाटलं विठ्ठलाला त्या आळंदीमध्ये येऊन, छान वाटलं. मनाला प्रसन्नता ज्या ठिकाणी वाटते त्या ठिकाणी माणूस काय होतं, स्थिर होतो. 2-4 दिवस तिथं राहण्याचा विचार करतो. आता आपणही सगळेजण बघा आषाढीला मंदिरात येतो, सगळ्यांना वाटतं की थोडंसं थांबावं आणि त्याच्यानंतर अनेक जणांचा मग दत्त मंदिराचा प्रवास सुरू होतो. अशा पद्धतीने विठ्ठलालाही वाटलं की आपण ह्या आळंदीत थोडंसं स्थिर व्हावं. विठ्ठल त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. रोज सकाळी उठावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं
भगवंताच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि पिंपळ वृक्षाखाली बसून थोडी ओंकाराची साधना करावी आणि पुन्हा इंद्रायणीच्या तीरावरती जाऊन गायत्री मंत्राचा जप करावा आणि आत्तापर्यंत वडिलोपार्जित जे काही शिक्षण झालं होतं, जे जे शिक्षण त्यांना शाळेमध्ये वेधशाळेमध्ये मिळालेलं होतं, त्या सगळ्या शिक्षणाचा सराव आता विठ्ठलपंत त्या इंद्रायणीच्या तीरावरती करायला लागलेले आहेत। एक दिवस सकाळी असं ध्यानस्थ बसलेले असताना विठ्ठलपंत समोरून आवाज आला, आशीर्वाद महाराज। डोळे बंदच करून विठ्ठलपंतांनी आशीर्वाद दिला, इष्टफल प्राप्तिरस्तु। जी अपेक्षा आहे तुमची ती तुम्हाला प्राप्त होऊ देत, पूर्ण होऊ देत। डोळे उघडून बघतायत तर समोर सिद्धोपंत उभे होते। सिद्धोपंत कोण होते? सिद्धोपंत सिद्धोपंत एक आळंदीचे प्रतिष्ठित ब्राह्मण, अगदी प्रतिष्ठित, कुलकर्णी पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होती। 12 गावचं वतनदारी, 12 गावचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं। प्रचंड मोठा वाडा होता। घरात नोकर चाकर अतिशय नावाजलेलं, मान पद प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टींनी नावाजलेलं हे सिद्धोपंतांचं घराणं होतं। आळंदीचे ब्राह्मण कधीच त्यांचा शब्द मोडत नव्हते, असं हे सिद्धोपंतांचं घराणं। ह्या सिद्धोपंतांना बघून ह्या महात्म्यानं विठ्ठलानं आशीर्वाद दिलेला आहे की इष्टफल प्राप्तिरस्तु। तेवढ्यात सिद्धोपंत त्या बालयतीला, त्या बालयोग्याला प्रार्थना करतायत की स्वामी महाराज आजच्या दिवस आमच्या घरी चलावं, आमचं घर पावन करावं। खूप दिवसांची अपेक्षा आहे की तुमच्यासारखा एखादा यतिराज आमच्या घरात यावं। विठ्ठल त्यांना म्हणतायत की नाही, आम्ही गृहस्थांचं घर वर्ज्य केलेलं आहे, गृहस्थाश्रम आम्हाला आता मान्य नाही, आम्ही त्यांचं अन्न घेत नाही। तरी सुद्धा सिद्धोपंत म्हणतात की महाराज तुम्ही आत्ताच आशीर्वाद दिला ना की इष्टफल प्राप्तिरस्तु, मग माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या घरी यावं। ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता हा छोटासा विठ्ठल, यतिराज विठ्ठल त्यांच्या घरी जातो आहे। विठ्ठलाला बघून आता हा जो विठ्ठल त्यांच्या घरी गेलेला आहे, सिद्धोपंत कुठल्या तरी एका साधकाला आपल्या घरी घेऊन येत आहे, ते असं बघून त्यांच्या ज्या पत्नी आहेत उमाबाई, सिद्धोपंतांच्या पत्नी, त्यांनाही आनंद झालेला आहे। कारण पतीच्या कार्यात जी स्त्री सहभागी होते, ज्याचा मान वाढवण्यासाठी जी स्त्री सहकार्य करते ना, भगवंत तिला काहीच कमी पडू देत नाही। म्हणून आपले पती जो कार्य करत असतो त्याच्या कार्याला हातभार लागेल, त्याच्या धर्मकार्यात आपली मदत होईल, असंच प्रत्येक स्त्रीचं वर्तन असायला हवं। त्यानं आज एक लोकाला जेवून घातलं तर आपण घाईघाईनं ती पत्रवाळी उचलायला पुढं जायला हवं। तशा पद्धतीनं आता उमाबाईंनी देखील पटकन त्या यतिराजाच्या स्वागताची तयारी केलेली आहे। त्या बालयतीचं स्वागत त्या दोघांनी केलेलं आहे। घाईघाईनं रमाबाईंनी जेवणाची पात्र वाढलेली आहे। त्यांची 8 वर्षाची कन्या जी रुक्मिणी, तीही आपल्या आईच्या चरणावरती, पावलावरती पाऊल ठेवून त्या यतिराजाला नमस्कार करते। हातात आणलेली बकुळीची फुलं ती त्या विठ्ठलपंतांच्या चरणी समर्पित करते आहे। घराण्यात ती परंपरा आलेली आहे साधू संतांच्या महात्म्याची, साधू संतांच्या चरणावरचं तीर्थ घेण्याची, त्यांना आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची ही जी त्यांच्याकडे परंपरा चाललेली आहे की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा। मीराबाईंना, त्या उमाबाईंना अतिशय आनंद झालेला आहे। त्या गृहस्थाने, ह्या उमाबाईने आणि ह्या सिद्धोपंतांनी अतिशय छान पद्धतीने त्या यतिराजाची व्यवस्था केलेली आहे, त्यांची पूजा अर्चा केलेली आहे। ह्या पूजेनंतर दुपारची विश्रांती झाली। आता हा जो विठ्ठल आहे तो सिद्धोपंतांना म्हणतोय की मी आता पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघायचं, मला तुम्ही आज्ञा द्या। मात्र इतका छान येते आपल्या घरी आलाय, ज्याच्या आगमनानं आपलं घर प्रसन्न झालं आहे, त्या योग्यानं आपल्या घरी आणखी एक दिवस थांबावं असं त्या सिद्धोपंतांना वाटायला लागलं आहे। यतिराज आजच्या दिवस नाही का मुक्काम करू शकणार? अगदी नम्रपणाने सिद्धोपंत त्यांना म्हणतायत। त्यांच्या विनंतीला मान देऊन विठ्ठल त्या दिवशी त्या महाराजांच्या घरी थांबलाय, सिद्धोपंतांच्या घरी थांबलेले आहेत। संध्याकाळी आपली 8 वर्षाची कन्या इकडून तिकडे बागळते आहे, फिरते आहे। त्या कन्येला बघून आता सिद्धोपंतांच्या मनात तिच्या विवाहाचा विचार यायला लागलेला आहे। आत्ता आपण खूप उशिरा मुलींची लग्न करतो, पण त्यावेळेचा काळ वेगळा होता। वयाच्या 8 ते 10 वर्षाच्या मुलींची लग्न करून दिली जायची आणि 8च वर्षाची झालेली रुक्मिणी, पण सिद्धोपंतांना प्रचंड काळजी लागली की आता हिचा विवाह कुणाशी करायचा। एकुलती एक मुलगी, नावाने रूपाने सुंदर आहे, गुणाने सुंदर आहे आणि आपलंही घराणं तसं प्रतिष्ठित आहे। तशा प्रतिष्ठित घराण्यातलं कुणीतरी मिळायला हवं आणि तिचा विवाह करून द्यायला हवा, असा तर सिद्धोपंतांना काळजी वाटलेली आहे। आणि सिद्धोपंत त्याच विचारात संध्याकाळी झोपलेले आहेत। ह्या कुशीवरून त्या कुशीवरती होत आहेत की मुलीच्या विवाहाचा विचार त्यांना आता काय करतोय,
खायला उठलेला आहे की कसं मुलीचा विवाह. कारण ज्यावेळेस मुलगी वयात येते म्हणतात त्यावेळेस वडिलांना अजिबात झोप येत नाही. वडील झोपेत असले तरी जागे असतात आणि जागेपणी ते सतत डोळे उघडे ठेवून त्या मुलीच्या अवतीभोवती फिरत असतात. कधीच कुठल्याही तरुण वयात मुलगी आलेली असेल तर तिचे पालक कधीच झोपलेले नसतात. आजकालच्या मुलींना वाटतं की पालक आम्हाला बघत नाहीत, आम्ही काय केलं त्यांच्या दृष्टीपर्यंत जात नाही, पण हे संपूर्ण चुकीचं आहे. प्रत्येक पालकाचं आपल्या मुलीकडे बारकाईनं लक्ष असतं. समाजातला प्रत्येक घटक जसं त्या मुलीकडे बारकाईने बघत असतो ना, तशा तिच्या आईवडिलांचंही त्या मुलीकडे लक्ष असतं. आता सिद्धोपंतांना काळजी वाटली, त्या काळजीने त्यांना झोप येत नाही. रात्री ह्या कुशीवरून त्या कुशीवरती होत आहेत. हलकासा डोळा त्यांना पहाटेच्या वेळी लागला आणि ते झोपेत पंढरपूरला गेलेले आहेत. स्वप्नात पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला जाऊन नमस्कार करत आहेत. तेवढ्यात विठ्ठल त्यांना आशीर्वाद देतो आहे की सिद्धोपंत, तुम्ही विचार करताय तो अगदी परफेक्ट आहे, अगदी छान विचार आहे, तुमच्या मनात योग्यच विचार आलेला आहे. तुम्ही आता तुमच्या कन्येचा विवाह करा, पण तुमच्या घरी आज जो यती आलेला आहे त्याच्यासोबत तुमच्या रुक्मिणीचा विवाह करून द्या. आम्हाला तिच्या उदरी जन्म घ्यायचा आहे. भगवंत आपल्या मुलीच्या उदरी जन्माला यायचे म्हटल्यानंतर सिद्धोपंतांना एवढा आनंद झाला की प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा आपल्या मुलीच्या उदरी जन्माला येणार आहे. केवढं भाग्य त्या कुळाचं. पण सकाळी उठून ही गोष्ट त्या यतीला सांगायची कशी? यतिराजाने आपले नित्यकर्म आटोपलेले आहे. सिद्धोपंतांना नमस्कार करून यतिराज आता त्यांना परवानगी मागतायत की सिद्धोपंत, आम्हाला पुढच्या तीर्थयात्रेला जायचं आहे, आम्ही येतो आता. तेवढ्यात सिद्धोपंत त्यांना घाईपर्यंत विनंती करतायत की नाही महाराज, यतिराज आजच्या दिवस थांबा. आणि त्यांचं जे पितृहृदय आहे ते त्यांना शांत बसू देत नाही. हळूच विषय काढत सिद्धोपंत त्या यतींना सांगतायत की महाराज, मला रात्री असं स्वप्न पडलं, स्वप्न दृष्टांत झाला की माझी रुक्मिणी जी आहे तिचा विवाह तुमच्याशी व्हावा. पंढरीच्या पांडुरंगानं तशी मला आज्ञा केलेली आहे, स्वप्न दृष्टांत दिलेला आहे की तिचा विवाह तुमच्याशीच व्हावा. तुमच्या पोटी भगवंत जन्माला येणार आहेत अशी पांडुरंगाची इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर यतिराज थोडे गोंधळले. कारण पहिलेच गृहस्थाचं घर आम्ही वर्ज्य केलेलं आहे. गृहस्थाच्या घरी आम्ही थांबत नाही. कारण नदीनं सतत वाहत राहायचं असतं आणि संन्याशानं कुठंही एका जागी थांबायचं नसतं. त्यांनी आता विचारच केलेला होता की आपल्याला संसारात पडायचं नाही, मग गृहस्थाच्या घरीत आपण थांबायचं कशाला. ह्या विचारानं आता विठ्ठल सिद्धोपंतांना म्हणतायत की महाराज, तुम्हाला पडलं असेल, दृष्टांत झाला असेल, पण मला तसा काही आदेश भगवंतानं दिलेला नाही आहे. तेवढ्यात सिद्धोपंत विनंती करतात की थांबा यतिराज, आजची रात्र थांबा आमच्या घरी. तुमच्या येण्यानं आमचं घर पावन झालंय, गोकुळासारखं भरायला लागल्यासारखं वाटायला लागलंय, सगळीकडे आनंद झाल्यासारखं वाटतं आहे. सिद्धोपंतांच्या विनंतीला मान देऊन विठ्ठल त्या दिवशी परत सिद्धोपंतांच्या घरी मुक्काम करत आहेत. आणि सिद्धोपंतांना जसा दृष्टांत झाला तसाच दृष्टांत या ठिकाणी विठ्ठलाला होतो की विठ्ठला, तू सुद्धा ह्या सिद्धोपंतांच्या कन्येसोबत रुक्मिणीसोबत विवाह कर. आम्हाला तुमच्या उदरी जन्म घ्यायचा आहे. धर्माचं संकट आता बाजूला करायचं आहे. गोरगरिबांचे धर्माच्या नावाखाली चाललेले हाल बाजूला करायचे आहेत, त्यांना सांभाळायचं आहे, धर्माला आधार द्यायचा आहे. कर्म मार्गात अटकत चाललेल्या लोकांना बाजूला काढायचं आहे, साधना मार्गाला लावायचं आहे, भक्ती मार्गाला लावायचं आहे. बस सिद्धोपंतांचा विचार झाला. आता तोच दृष्टांत इकडं विठ्ठलालाही झालेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल उठला. सिद्धोपंतांचं आणि त्यांचं बोलणं झालं. सिद्धोपंतांनी त्यांच्या संपूर्ण वंशावळीचा विचार काढून घेतला. हळूहळू हे चांगल्या घरातले आहेत, आपेगाववरून आलेले आहेत, मोठं घराणं आहे, नावाजलेलं घराणं आहे, एकुलता एक मुलगा आहे, हुशार आहे, ज्ञानसाधना ह्याची चांगली आहे, दिसायला राजविंड आहे. यापेक्षा आणखी आपलं वडील आपल्या मुलीसाठी कुठलं चांगलं स्थळ बघतात. एवढ्याच गोष्टी, कुळाची चौकशी करतात, घराण्याची चौकशी करतात, माणसांच्या स्वभावाची चौकशी करतात आणि आहे त्या परिस्थितीत वडील आपल्या मुलीला द्यायला तयार असतात. बघतात काय, संपत्ती बघत नाहीत. संपत्ती त्या मुलीच्या पायानं त्या घराण्यात आपोआप चालत येत असते. विठ्ठलपंतांची बाबतीतही तसंच होतं. रुक्मिणीचा विवाह त्याच धर्तीवर त्यांच्याशी झालेला होता. सिद्धोपंतांनी आपल्या मुलीच्या विवाहाची तयारी सुरू केलेली आहे. आयाबायांचं येणं झालं, सुहासिनींचं येणं झालं, घरात अंगणात मांडव सजलेला आहे, पोहलं रचलेलं आहे, गाई ब्राह्मणांना निमंत्रणं दिलेली आहेत, गाईच्या कोठ्यात गाईची पूजा झालेली आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरणाची निर्मिती झालेली आहे. छोटीशी ती रुक्मिणी 8 वर्षाची पैठणी घालून आली. हातात हिरवा चुडा आहे, कपाळावरती ठसठसीत कुंकू लावलेला आहे, केसांना गजरा मालवलेला आहे आणि पैठणी घालून, काष्टी साडी घालून ती छोटीशी रुक्मिणी बालरूपात विवाहासाठी सज्ज झालेली आहे.
इकडं मात्र विठ्ठलाच्या मनात विचार येतोय की केवढा घाईघाई आपण विवाह करतो आहे. आपल्या वडिलांना कळायला हवं की आपला विवाह होतो आहे. आपली आई क्वचित आपली वाट बघत असेल, आपल्या विवाहाची प्रतीक्षा करत असेल. पण हा जो विवाहाचा मुहूर्त आहे तो हरिहरपंतांनी इतक्या जवळचा मुहूर्त काढून दिला होता की मार्गशीर्ष वद्य पंचमीला ह्या दोघांच्या विवाहाची तारीख ठरली. आता आईवडिलांना आणणं शक्य नव्हतं, त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवणंही शक्य नव्हतं. म्हणून सिद्धोपंतांच्या भावानीच विठ्ठलाच्या बाजूने त्यांचं सगळं विवाह कार्य करून घेतलं आणि विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा त्या ठिकाणी विवाह झाला. संपूर्ण गावाला आनंद झाला. आळंदीत सगळीकडे आनंदी आनंदाचं वातावरण झालं, कारण विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झालेला होता. आता ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहानं आनंदित झालेले सगळे लोक वारंवार येऊन सिद्धोपंतांना सिद्धोपंतांना येऊन त्यांचं गुणगान गात होते की चांगल्या घराण्यात एखाद्या राजबिंड्या पुरुषाशी तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. खूप दिवस यांचा संसार सुखानं चाललेला आहे. हे संपूर्ण कुटुंब आता आनंदात राहत आहे. सिद्धोपंत, उमाबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे चारही लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहत आहेत. आणि तेवढ्यात आता विठ्ठल आपल्या सासऱ्यांना परवानगी मागतायत की तात मला आता तुम्ही तीर्थयात्रेची परवानगी घ्या, मला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा आहे. सिद्धोपंत म्हणतात की आमची देखील खूप दिवसांची इच्छा होती पंढरपूरला जाण्याची, पण नाही जाणं झालं आमचं. तुमच्यासोबत आम्ही पण येतो पंढरपूरला. आणि हे सगळेजण हे चौघे हळूहळू करत पंढरपूरला निघाले आहेत. मजल दर मजल करत ही सगळी मंडळी आता पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेली आहे. पंढरपूरला आल्यानंतर तिथली चरणधूल सगळ्यांनी आपल्या मस्तकाला लावलेली आहे. कळसाला नमस्कार केलेला आहे आणि चंद्रभागेची माती मस्तकाला लावून चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. चंद्रभागेचं स्नान करून झाल्यानंतर ही मंडळी परत कळसाला नमस्कार करते आहे. नामदेव पायरीवर नतमस्तक होते. मंदिरातल्या दृश्य अदृश्य स्वरूपातील सगळ्या देवदेवतांना नमस्कार करते आणि गरुड खांबाला आलिंगन देऊन आता विठ्ठलाच्या चरणी ही मंडळी नतमस्तक झालेली आहे. खूप आनंद झाला ह्या त्या सावळ्या विठ्ठलाला बघून. ह्या सगळ्यांना दर्शन घेतलं, विठ्ठलाचा प्रसाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आता विठ्ठलपंत म्हणत आहेत की तात मला पुढच्या प्रवासाची आज्ञा द्या, पुढची तीर्थयात्रा मला करायची आहे. रुक्मिणीलाही मी घेऊन जातो. पण सिद्धोपंतांचं आणि उमाबाईंचं काळीच थरथर कापायला लागलं, कारण 8 वर्षाची कन्या तीर्थयात्रा कशी करेल, कशी सिद्धोपंत विठ्ठलाच्या सोबत राहील. म्हणून ते म्हणतायत की थोडं थांबा, तुम्ही तीर्थयात्रा करून या, तोपर्यंत रुक्मिणीला आम्ही सांभाळतो. आणि अशा पद्धतीने आता विठ्ठलपंतांची तीर्थयात्रा सुरू झालेली आहे. मजल करत सगळी तीर्थयात्रा करून विठ्ठलपंत परत आळंदीमध्ये आलेले आहेत. पुन्हा या विठ्ठलपंतांना बघून घराण्यात सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि आता विठ्ठलपंत आपल्या सासऱ्यांना आज्ञा मागतायत की मला रुक्मिणीला घेऊन माझ्या आईवडिलांना भेटायला जायचं आहे. आणि तेव्हाच सिद्धोपंत म्हणतायत की लग्न तुमचं अगदी घाईघाईत झाल्यामुळे मला व्याही लोकांना भेटता आलेलं नाही. आता मुलीचं घर बघण्याचं ते एक निमित्त असतं वडिलांचं. त्यांनी विचार केला की आता आपणही ह्या निमित्ताने मुलीच्या घरी जावं. तिचे सासर कसं आहे, सासू सासरे कसे आहेत, श्रीमंत आहेत एवढं कळालं, घराण्यात कुलकर्णीपद आहे एवढंही कळालं, पण खरंच सासू सासऱ्यांचे स्वभाव कसे आहेत, आपली मुलगी तिथं नीट नांदेल ना, नीट सांभाळ होईल ना तिचा, ह्या इच्छेनं आता हे चौघही परत आपेगावला आलेले आहेत. चाकण, नेवासा, पैठणमध्ये जाऊन गोदावरीचं स्नान केलेलं आहे. पैठणच्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतलेले ही मंडळी हळूहळू करत आपेगावला आलेली आहे. इकडं त्या दिवशी दिवसभर ह्या मीराबाईच्या अंगणामध्ये कावळा काव काव करत होता. ती रोज वाटच बघायची मीराबाई आणि गोविंदपंत की आपला मुलगा कधी येतो, माहीत नाही कुठल्या दिवशी तो येईल. आणि त्या दिवशी त्यांच्या घरावरती प्रचंड कावळ्यांचा काव काव चालू होता. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी असं अभंग पण लिहिलेला आहे बघा. पहिलं तो गे काऊ खोकता है, सगुण गे माये सांगता है, पहिलं तो गे काऊ खोकता है. ही कावळ्याची आदर करण्याची परंपरा विठ्ठलपंतांनी आणि गोविंदपंतांनी घालून दिलेली होते. तीच ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातनं बाहेर पडलेली आहे. कावळ्यांचा कावकाव सुरू झालेला आहे आणि मीराबाई हळूच बाहेर येऊन बघतायत तर त्यांच्या कानावरती बैलांच्या घुंगरांचा आवाज आलेला आहे. आणि मन त्यांचं आता उचल खातं आहे की अरे ह्या बैलांच्या घुंगरांचा आवाज आपल्याच वाड्याकडे येत आहे. हळूहळू करत त्या बैलांच्या घुंगरांचा आवाज त्याच वाड्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. आणि ती बैलगाडी त्या दारात जशीच थांबली तसाच एक तरुण यती, दाढी मिशा वाढलेला तरुण मुलगा
पटकन जाऊन त्या मीराबाईंच्या चरणावरती नतमस्तक होतो आहे. कितीही दिवसानं आला तरीही मीराबाईंनी आपल्या बाळाला बरोबर ओळखलेला आहे. विठू म्हणून छोटासा विठू घराच्या बाहेर गेला होता, पण तो आता विठ्ठलपंत होऊन आलेला होता, मोठा झालेला होता, दाढी-मिशा वाढलेल्या होत्या, लग्न करून आलेला होता. त्या विठ्ठलाला त्या माऊलीने ओळखलं, पटापटा जवळ घेतलं, मुकी घेतली, खांद्यावरून डोक्यावरून हात फिरवलं. माऊलीच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले की आलाच विठू, आलाच विठू म्हणून तिला पुढचं काहीच सुचेना. कुरवळत राहिली ती आपल्या बाळाला क्षणभर आणि घाईघाईने आवाज देते, अहो ऐकलं का, विठू आलाय, विठू आलाय. एकच शब्द तिच्या मुखातनं बाहेर पडत होता की विठू आलाय. देवघरात इकडं गोविंदपंत मृत्युंजय मंत्राचा जप चालूच होता. विठू आलाय हे शब्द त्यांच्या कानी पडले आणि तशीच माळ भगवंताच्या चरणी ठेवून वाकून वाकून त्यांनी त्या भगवंताला नमस्कार केला. आनंद अश्रू नेत्रात आले आणि बाहेर येऊन त्या राजबिंड्या पुरुषाला, त्या यती रूपातल्या साधूला त्यांनी आलिंगनच दिलं. जणू त्यांच्या आलिंगनामध्ये त्यांनी इतके वर्ष विठूला जाऊन झाल्याचं दुःख अगदी एका क्षणात त्या आपल्या मुलाला सांगितलेलं होतं. विठूची आणि त्याच्या वडिलांची भेट झाली. तेवढ्यात एक सुंदरशी स्त्री गाडीतनं उतरलेली आहे ना, आपल्या सासू सासऱ्यांच्या चरणी नतमस्तक होते आहे. विठ्ठलाने सांगितलं की आई ही रुक्मिणी. बाकीचं काही सांगण्याच्या अगोदरच सिद्धोपंत आणि उमाबाई त्या ठिकाणी पुढे गेलेल्या आहेत. सगळ्यांचा आदर सत्कार झालेला आहे, सगळ्यांना ओसरीवरती नेलेला आहे. मग सिद्धोपंतांनी आपल्या मुलाच्या विवाहाची इत्थंभूत माहिती आता सिद्धोपंतांनी सगळी माहिती गोविंदपंतांना सांगितलेली आहे की तुमच्या मुलाचा विवाह कशा पद्धतीने घाईघाईत करून घेतलेला आहे. इकडं गोविंदपंतांना आनंद झाला की छान घराण्यातली सून आहे, मुलगी छान आहे, दिसायला सुंदर आहे आणि तिच्या लक्षणांवरूनच ती दिसते की ती सुंदर पद्धतीने संसार करेल. छोटा विठू घरातून बाहेर गेला, 2 हाताचा 4 हात करून आला. खूप आनंद झाला ह्या दाम्पत्याला, खूप आनंद झाला. संपूर्ण गावाला त्यांनी जेवायला बोलवलेलं आहे. आणि आता हळूहळू गोविंदपंतांना वाटायला लागलं की मुलगा आलाय, आता ह्या विठ्ठलानं आपली सगळी कुलकर्णी पदाची जबाबदारी स्वीकारावी, संपूर्ण व्यवहार त्यानं बघावा. हा व्यवहार त्यानं बघावा म्हणजे मी पंढरीला जायला रिकामा होईल, भगवंताचं नामस्मरण करायला रिकामा होईल. पूर्वी मंडळी तशी पद्धतच होती. मुलगा मोठा झाला की त्याच्या खांद्यावरती संसाराची धुरा टाकायची आणि आई वडील वानप्रस्थ आश्रम स्वीकार करून देवदर्शनाला निघून जायचे. अनेक राजे लोकांनी सुद्धा हीच पद्धत अवलंबलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांनी सुद्धा हाच विचार होता की रामाचा आपण राज्याभिषेक करावा आणि आपण आता तीर्थयात्रेला निघून जावं. तशाच पद्धतीने या ठिकाणी आता गोविंदपंत विचार करतायत की विठ्ठलाच्या अंगावरती संसाराची संपूर्ण धुरा सोडावी आणि आपण भगवंताच्या दर्शनाला रिकामं व्हावं. पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं मंडळी. हे सगळं शक्य झालं नाही. हळूहळू काय झालंय, अनेक दिवस या लोकांचे सुखासमाधानात गेले. रुक्मिणी संपूर्ण आपेगाव मंडळींची लाडकी झालेली आहे. सगळीकडे सुखासमाधानाचं वातावरण सुरू आहे. परंतु नियतीला काही वेगळं मान्य असतं. आपल्याला जसं वाटतं की सगळंच सुखात व्हावं, तसं नियतीला मान्य नसतं. नियतीच्या मनातला खेळ नियती आता खेळायला लागलेली आहे. आता त्या पैठण क्षेत्रामध्ये, आपेगाव क्षेत्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. अतिशय दुष्काळ, प्यायला पाणी राहिलेलं नाही. नद्या नाले सगळे आटून गेलेले आहेत. पाणी करून जनावरं मरायला लागलेले आहेत. गावातला व्यक्ती तडफडायला लागलेला आहे. नदी नाले सगळे सुकून गेलेले आहेत. गोदावरी तर कधीच अगदी कोरडी ठाक होऊन गेलेली आहे. आता काय करायचं, जगायचं कसं, हा प्रत्येकाच्या पुढे प्रश्न होता. आहे नाही ते घरात साठवलेलं धान्य प्रत्येकाचं आता संपत चाललेलं होतं. कारण पाऊसच नाही, खायचं काय. प्रचंड दुष्काळ त्या भागात पडलेला होता. आणि त्या दुष्काळाची कमी म्हणून की काय, भगवंताने आणखी तिथल्या लोकांना त्रास द्यायचं ठरवलेलं होतं की काय, कोण जाणे. भगवंत एकदा परीक्षा बघायला लागला ना की कुठल्या, हरिश्चंद्राची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कुठल्या पातळीवरती जाऊन भगवंत एखाद्याची परीक्षा घेईल माहीत नाही. स्वतःच्या मुलाला डोंबाच्या घरी विकायला लागलं. इतकी भयंकर परिस्थिती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंगावरती टाकायला कपडासुद्धा हरिश्चंद्राला मिळालेला नाही. स्मशानभूमीतलं प्रेताच्या ठिकाणी ठेवलेला जो नैवेद्य असतो तोच उठून ते हरिश्चंद्र आपल्या मुलाच्या मुखात घालतायत. इतकी भयंकर परीक्षा काय होतं दैव बघत असतं. इथंही आता तोच प्रकार झालेला आहे. नद्या नाले सुकलेलं असल्यामुळं, घरातलं अन्नधान्य संपलेलं असल्यामुळं, सगळीकडे दुष्काळ पडलेला असल्यामुळं आता ह्या लोकांचे सुद्धा अन्न अशी गडबड व्हायला लागलेली आहे. खायला अन्न मिळत नाही. तेवढ्यात प्रचंड तापाची साथ त्या आपेगावमध्ये सुरू झालेली आहे. इतकी प्रचंड तापाची साथ आली की सकाळी ताप यावा आणि संध्याकाळी त्या व्यक्तीला स्मशानामध्ये अंत्यविधीसाठी घेऊन जायला लागायचं. एकाला स्मशानात ठेवलं की पाठीमागून 2 लोकांचा आणखी निरोप यायचा की ते गेलेले आहेत म्हणून.
भयंकर. आता कुणी कुणाच्या अंत्यविधीला सुद्धा जायला तयार नाही, कारण कोण जाणार ना. प्रत्येकाच्या घरात एक 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 दोन दोन अशी पद्धतीने लोकांची मृतांची संख्या वाढायला लागलेली आहे. आणि अशाच पद्धतीत असंच हे चालू असताना एका दिवशी सकाळी मीराबाईंना ताप आलेला आहे. आणि मीराबाईंना ताप आल्यानंतर विठू विठू म्हणून त्यांनी आपला शेवटचा श्वास सोडलेला आहे. दुःख झालं. आता प्रेतयात्रा न्यायला पण कुणी नाही. शेवटी गोविंदपंतांनी आणि विठ्ठलपंतांनी आईला जोळीमध्ये घेतलेला आहे, स्मशानामध्ये नेऊन तिचे अंत्यसंस्कार केलेले आहे. इकडं रुक्मिणी घरामध्ये रडते आहे. गोठ्यातली नंदिनी गाय रडते आहे की इतक्या दिवसांचं आपला माऊलीचा सहवास गेला म्हणून तिलाही दुःख होत आहे. तिचं वासरू इकडून तिकडं गिरक्या घेत आहे, कारण त्यालाही अन्न पाणी मिळत नाही आहे. कालांतराने त्या नंदिनीचं देहावसन झालं. आपली आई गेली तसं ते वासरूही तडफडून मेलेलं आहे. ह्या आईच्या निधनानं, उमाबाईच्या निधनाला 8च दिवस झाले होते. त्यांच्या उशाशी ठेवलेला दिवा अजून मालवलेलाही नव्हता. अगदी 8व्याच दिवशी इकडं गोविंदपंतांना ते मीराबाईंना सुद्धा ताप आलेला आहे आणि विठू विठू करत त्यांनी सुद्धा आपला प्राण सोडलेला आहे. आता मात्र हे विठ्ठल आणि रुक्मिणी दोघंच राहिलेले आहे. संसाराची चिंता प्रचंड, समोर दुष्काळ पडलेला आहे, खायला प्यायला काही नाही, अन्न दशा होत चाललेली आहे. बरं, एकट्याचीच अन्न दशा आहे का? नाही, संपूर्ण परिसर तसा झालेला आहे. कुणालाच काही खायला प्यायला मिळत नाही. बघता बघता लोकांच्या डोळ्यासमोर त्यांचे भरलेल्या गाई गुरांचे गोठे खाली व्हायला लागलेले आहेत. तर राहिलेच नाहीत. माणसांनी घरं खाली व्हायला लागलेले आहेत. आणि कर्णोपकर्णी ही खबर आता इकडं सिद्धोपंतांना गेलेली आहे की आपल्या मुलीचे आणि जावयाचे अतिशय हाल चाललेले आहेत. घाईघाईने सिद्धोपंत येतात आणि आपल्या मुलीला आणि जावयाला आळंदीला घेऊन जातात. आळंदीमध्ये आल्यानंतर आता पुन्हा ह्या चौघांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे. विठ्ठलपंत, रुक्मिणी, सिद्धोपंत आणि उमाबाई चौघजण आता एकत्रित राहायला लागलेले आहेत. काळ जसा पुढे चाललेला आहे तसं तसं आता सिद्धोपंतांच्या दारात लावलेल्या बकुळीच्या झाडाची जी फुलं होती त्याचा बहर कमी व्हायला लागलेला आहे. त्याचा बहर कमी झाला आहे, फुलांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. त्याच सिद्धोपंतांच्या दारात त्यांनी एक पारिजातकाचं झाड लावलेलं होतं. अनेक वर्ष झाले त्या पारिजातकाला, पण एकही फुल त्याला आलेलं नव्हतं. इकडं विठ्ठलपंतांची मनस्थिती आता संसारात लागत नव्हती, कारण लग्नाला अनेक वर्ष झाली तरी विवाहाच्या वेलीवरती एकही फुल उमललेलं नव्हतं. म्हणून दोघांनी आता हळूहळू उदास व्हायला लागलेले होते की काय करायचं असल्या संसाराचं. तशातच एक दिवस विठ्ठलपंत रात्री झोपलेले असताना कुणीतरी एका प्रचंड तेजाचा गोळ आलेला आहे. खिडकीतून त्या विठ्ठलपंतांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि विठ्ठलपंतांना विचारतोय, सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलास विठ्ठल? झाली का तुझी साधना पूर्ण? अरे, तुला देव शोधायचा होता ना, भेटला का तुला देव? ह्या 4 भिंतीच्या आत तुला देवाचं प्रगटीकरण जाणवलंय का? कुठं गेली तुझी तीर्थयात्रा? ज्ञानसाधनेचा, योगशास्त्रांचा अभ्यास तू ह्याच्यासाठीच केला होतास का? खडबडून जागे झाले विठ्ठलपंत. दुसऱ्या दिवशी आपल्या सासऱ्यांना अनुज्ञा मागतायत की मला जाऊ द्या. रुक्मिणीच्या पाठीमागं लागतायत की रुक्मिणी, माझ्या या संसारात लक्ष लागत नाही ग, मला जायचंय, मला तीर्थयात्रेला जायचंय, मला संन्यास घेण्याचं मन करत आहे, मला जाऊ दे ग रुक्मिणी, तू एकदा हो म्हण, मला जाऊ दे, मला संन्यास घ्यायचा आहे. वारंवार विठ्ठलपंत आता त्या रुक्मिणीला हीच मागणी करतायत की मला जाऊ दे, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संसारात रमत नाही, माझं मन लागत नाही. रुक्मिणी सुद्धा अस्वस्थ होत चालली, कारण संसाराच्या वेलीवर फुलच नाही. जेव्हा घरामध्ये एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा ते कुटुंब काय होतं, सुस्थितीत चालायला लागतं. 2-4 वर्ष, 5-6 वर्ष ठीक आहे, पण यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती तरीही संसारात फुल उमललेलेच नव्हतं. त्याच्यामुळे दोघंही नाराज झालेले होते, तीही रुक्मिणीही उदास झालेली होती. आणि असंच एक दिवशी सकाळी घाई विठ्ठलपंत त्या रुक्मिणीला येऊन विचारतायत, रुक्मिणी, माझं संसारात मन लागत नाही ग, मला संन्यास घ्यायची इच्छा आहे, मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, मला जाऊ देत. अनावधानानं, असावधपणे, बेसावध अवस्थेत असताना रुक्मिणी म्हटली, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. तिच्या तोंडातनं एवढाच शब्द पडलाय की पतिराज, तुम्हाला जे करायचं ते करा. बस, पडत्या फळाची आज्ञा संपवून विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेलेले आहेत. रात्रीच्या अंधारात आता विठ्ठलपंत घाई आळंदी पार करून पुढे चाललेले आहेत. आळंदी पार करून अगदी खूप दूरपर्यंत विठ्ठलपंत गेलेले आहेत, कारण सकाळी जर सासऱ्यांना जाग आली, त्यांनी मला शोधलं तर परत मला रुक्मिणीकडे जायला लागेल. म्हणून जितक्या भराभरा होईल तितक्या भराभरा आता विठ्ठलपंत दूर निघून गेलेले आहेत. इकडं मात्र आता रुक्मिणी सकाळी उठून बघते तर खरोखर विठ्ठलपंत गेलेले आहेत. आता मात्र तिच्या अश्रुधारा गळायला लागल्या आहेत की कुठला तो बेसावध क्षण होता, त्या क्षणी आपण पतींना आज्ञा दिली, जा म्हणालो. वाईट वाटायला लागलं, काय करावं काही सुचेना तिला. रडून
बरेच दिवस गेले. एकदा तर तिने प्रयत्न केला की त्या इंद्रायणीच्या तिरी जावं आणि आपला देह इंद्रायणीला समर्पित करावा. अशीच कातरवेळ शोधून आईवडिलांचं लक्ष नाही असं बघून ती रुक्मिणी अगदीच जाऊन त्या इंद्रायणीच्या डोहात तिने उडी मारलेली आहे. पण नियतीचा खेळ वेगळा असतो. अचानक कुणीतरी संन्यासी येतो आणि त्या रुक्मिणीला बाहेर काढून अदृश्य होतो. रुक्मिणी ओल्या अवस्थेत त्या इंद्रायणीच्या काठावर रडत बसलेले असते, कारण घरात आईवडिलांना तोंड दाखवण्याची इच्छा नव्हती आणि संसारात राहून आता करायचे काय, विठ्ठलपंत निघून गेलेले आहेत. तेवढ्यात आपले हे सिद्धोपंत आपल्या मुलीला सगळीकडे शोधत येत आहेत. संपूर्ण आळंदी त्यांनी पालथी घातली, मुलीचा कुठेही शोध लागलेला नाही. अगदी निराश होऊन हताश होऊन आता सिद्धोपंत त्या इंद्रायणीच्या तीरावरती आलेले आहेत. कारण कुठल्याही मुलीच्या वडिलांच्या असा मनात पटकन विचार येत नाही की माझी मुलगी आत्महत्या करेल, ती आपल्याला सोडून जाईल, अशा विचार कधीच येत नाही वडिलांच्या मनात. म्हणून आता सगळं शोधून झाल्यानंतर सिद्धोपंत त्या इंद्रायणीच्या काठावर आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी गेलेले आहे. ओल्या अवस्थेत असलेली ती रुक्मिणी बघून सिद्धोपंतांना अगदी भरून आलेला आहे. रुक्मिणी, असं का करते? अजून तुझे वडील जिवंत आहेत. दैवाच्या पुढे मुलाला मागे जाता येत. दैव जे करेल तेच खरं होतं. माणसांना नशिबाच्या रीता लिहिता येत नाही. जो भगवंत लिहितो तेच खरं होतं. आपण ते कुठून टाकण्याचा प्रयत्नही करू नये. चांगलं होण्यासाठी प्रयत्न करावे, पण याचा अर्थ असा नाही की आपण अर्ध्यात सगळं सोडून द्यावं. रुक्मिणीने समजून काढून आता सिद्धोपंतांनी तिला घरी आणलं होतं. आता रुक्मिणी वैमनस्यात अगदी विचित्र मनाच्या अवस्थेत होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. मग तिने आपला एक नित्यनेम ठरला की इंद्रायणीमध्ये जावं, स्नान करावं, सिद्धेश्वराच्या मंदिरात जावं, नमस्कार करावा आणि त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालावे असा नियम तिने करूनच घेतलेला होता स्वतःशी. इकडे आता विठ्ठलपंत धर्मजन करत करत काशी क्षेत्रापर्यंत पोहोचलेले होते. विठ्ठलपंत काशी क्षेत्रात जाऊन पोहोचलेले आहेत. त्या गंगेवरती स्नान केलेलं आहे, विश्वेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या विश्वेश्वराला प्रार्थना करतायत की विश्वेश्वरा, मला सद्गुरूंची भेट होऊ दे. खूप तळमळ लागली विठ्ठलपंतांच्या मनात की कधी मला सद्गुरूंची भेट होईल. कारण सद्गुरू गोष्टच अशी आहे की तिचं जवळ स्मरण जरी केलं तरी सुद्धा अंतःकरण शुद्ध होतं. माऊली म्हणतात, चेत स्मरते मी आदरे समाय सात्विके वरे जव काठिन्य विरेत अहंभावाचे. सद्गुरूंचं केवळ स्मरण जरी केलं तुम्ही तरी तुमच्या अष्टसात्विक भाव जागी होतात. अंतःकरणामध्ये अहंकाराचा जो काठरपणा आलेला असतो ना, सद्गुरूंच्या स्मरणाने तो नाहीसा होतो. म्हणून इथं आता विठ्ठलपंतांना ओढ लागलेली आहे की मला सद्गुरूंचं लवकर आशीर्वाद मिळावा, सद्गुरूंची भेट व्हावी. श्रीपाद स्वामींना भेटण्याची त्यांना तीव्र इच्छा होती. आता त्या श्रीपाद स्वामींना भेटायचं कसं म्हणून त्याच्यासाठी विठ्ठलपंतांनी त्या काशी विश्वेश्वराला साकडं घातलेलं आहे. त्या गंगेमध्ये ते रोज हठयोगासारखी साधना करायला लागलेले आहेत की मला माझ्या सद्गुरूंची प्राप्ती हो. दिवसभर गंगेच्या पाण्यात उभं राहायचं, गायत्रीची साधना करायची. ऊन डोक्यावर आलं तरी बाजूला व्हायचं नाही. दिवस रात्र त्या गंगेच्या पाण्यात उभं राहून त्या विठ्ठलपंतांनी सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी साधना केलेली आहे. एका घाटावरनं एक यती ते बघत होता की हा योगी बालयोगी दिसतोय. खूप वयाचं झालेलं नाही, दाढी मिशा काळ्या आहेत, त्याचा पांढऱ्या झालेल्या नाही, त्याचा अर्थ याचं वय कमी आहे. रोज इतके हठयोगासारखी साधना करतो आहे. कशासाठी हा कट्टर साधना करत असेल? काय हवा आहे या योगाला? कुठून आला असेल हा युवक? म्हणून ते यतिराज स्वतःहून ते घाट उतरून त्या विठ्ठलपंतांपर्यंत गंगेच्या काठावरती येतात आणि त्याला विचारतात, यतिराज, काय इच्छा आहे तुमची? कशासाठी ती साधना करत आहात? ती हठयोगासारखी प्रार्थना भगवंताची कशासाठी करत आहात? काय प्राप्त हो, कशाची प्राप्ती हवी आहे तुम्हाला? विठ्ठलपंत सांगतात, माऊली, मला सद्गुरूंची श्रीपाद स्वामींची भेट व्हावी असं वाटतं आहे. म्हणून मी त्या विश्वेश्वराला साकडं घातलेलं आहे की त्या श्रीपाद स्वामींनी मला अनुग्रह द्यावा, मला त्यांचं शिष्यत्व स्वीकारता यावं, मला त्यांनी अनुग्रह द्यावा आणि मला त्यांची सेवा करता यावी. त्या श्रीपाद स्वामींना इतका आनंद होतो कारण जे यती त्यांच्यासमोर होते ते स्वतः श्रीपाद स्वामीच होते. श्रीपाद स्वामींनी त्या विठ्ठलाला कवटाळलेलं आहे आणि म्हटलं, अरे आजपर्यंत मी असं ऐकलेलं आहे की नदी समुद्राला मिळायला जाते, आज उलट झाले रे. समुद्राला स्वतःहून नदीला यावं लागलं कारण सद्गुरू कधी भक्तांच्या दर्शनाला जात नाही. फक्त सद्गुरूंच्या दर्शनाला आपल्या जातात असं माहिती आहे, पण नाही, हे चुकीचं आहे. माऊली सांगतात, ऐसी कर्म
त्यांची कर्मदशा इतकी सुंदर झालेली होती, सगळी योग साधना आता फळाला आलेली होती आणि त्यांना सद्गुरूंचं दर्शन झालेलं होतं. श्रीपाद स्वामी त्यांना आश्रमात घेऊन जातात, अनुग्रह देतात आणि मग आता हा विठ्ठल त्यांना प्रार्थना करते की स्वामी मला संन्यास दीक्षा द्या. मला आई वडिलांचं बंधन नाही, बायकोचं बंधन नाही, कुठल्या पाशात मी अडकलेलो नाही, मला आता तुम्ही संन्यास दीक्षा द्या. स्वामी महाराजांना श्रीपाद स्वामींना वाटलं की हा येथे आता खरं बोलत आहे, कारण त्याच्याकडे बघून त्याला इतकी त्याची साधनेची तीव्रता होती, सद्गुरूंना भेटण्याची इतकी आतुरता होती. त्या आतुरतेला बघून श्रीपाद स्वामींनी त्याला आता संन्यास ग्रहणाची दीक्षा देखील दिलेली आहे. संन्यास घेतला इकडे श्रीपादांना आणि आता काही दिवस त्या आश्रमात राहिलेला आहे. हा श्रीपाद स्वामी त्या आश्रमात राहिलेले आहेत. ज्या श्रीपादांनी त्या विठ्ठलाचं नाव तिथं बदललेलं आहे त्यांचं चैतन्य स्वामी म्हणून त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आले आहे. अनेक दिवस चैतन्य आता त्या श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये काम करतो आहे. त्याच्यावरून आश्रमाचा संपूर्ण कारभार सोडून आता श्रीपाद स्वामी तीर्थयात्रेला निघालेले आहेत. बदल करत भारतातल्या दक्षिण क्षेत्रातल्या, उत्तर क्षेत्रातल्या सगळ्या क्षेत्राच्या तीर्थयात्रा करून आता श्रीपाद स्वामी आळंदीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. तुम्हाला सांगितलेलं कळतंय ना, मी एकटी बडबडत नाही ना, म्हणजे विषय तिथपर्यंत चाललेला कळतो आहे ना. आता मजल करत श्रीपाद स्वामी आता आळंदीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. प्रशस्त धोधो वाहणारी संत वाहणारी इंद्रायणी त्यांना त्या ठिकाणी गुणवत आहे. इंद्रायणीमध्ये स्नान करतात श्रीपाद स्वामी, सिद्धेश्वराचं दर्शन घेतात, बिल्वपत्राचा अभिषेक त्या सिद्धेश्वराला करतात आणि त्या पिंपळ वृक्षाखाली येऊन आता ध्यानधारणा करायला लागले श्रीपाद स्वामी. जसं विठ्ठलाला सुरुवातीला इंद्रायणी बघून प्रसन्न वाटलं होतं, छान वाटलं होतं, तसंच श्रीपाद स्वामींना झालेलं आहे. इंद्रायणीच्या काठावरती आल्यावर त्यांना भगवंताची अनुभूती यायला लागली. काशी विश्वेश्वरावरून आलाय आणि इथेही सिद्धनाथाचंच मंदिर होतं. शिवानं आकृष्ट केलेलं होतं. शिवसाधकाला इतका शिवयोग्यात आकृष्ट करत होता आणि त्या ठिकाणी त्या श्रीपाद स्वामींनी आसन मांडलेलं आहे आणि तेही त्या पिंपळाच्या वृक्षाखाली साधना करायला लागलेले आहे. इकडे रुक्मिणीचा रोजचा नियम होता की गंगेचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं आणि बिल्वपत्राला प्रदक्षिणा घालाव्या. त्या दिवशी सुद्धा नित्यप्रमाणे ती इंद्रायणीचं स्नान करून भगवंताचं दर्शन घेऊन त्या पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालत होती. तेव्हाच तिला दैत्यराजांकडे लक्ष गेलेलं आहे. खाली वाकून असमाधानी मनानं तिने दैत्यराजांचं दर्शन घेतलंय, कारण जेव्हापासून इकडं विठ्ठलमंत तीर्थयात्रेला गेले होते तेव्हापासून कुठल्याच यतीचं दर्शन घ्यावं, पुन्हा सद्गुरुस्थाला वर बघून बघावं, त्याला नमस्कार करावा असं रुक्मिणीला कधीच वाटलं नाही. खाली बघून रुक्मिणीने त्या यतीराजांना नमस्कार केलेला आहे. तिच्या हातातल्या बांगड्या, कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र, पायातले जोडवे बघून श्रीपाद स्वामींनी तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती हो. जसाच तिच्या कानावरती पुत्रवती हो असा आशीर्वाद जातो, गडबडून जाते रुक्मिणी, घाबरायला लागते की काय होणार आता, आशीर्वाद कसा कळवणार. तिला सगळीकडे तोच आवाज यायला लागतो. सिद्धेश्वराच्या कळसावरनं तिला पुत्रवती हो असा आवाज यायला लागतो. इंद्रायणीच्या डोकाकडे बघितलं तर तिथून सुद्धा तिला पुत्रवती हो असाच आशीर्वाद ऐकायला लागतो. पिंपळाच्या प्रत्येक पानापानात तिला आवाज यायला लागतो की पुत्रवती हो. झटकन उठते आणि यतिराजांना म्हणते, यतिराज स्वामी महाराज आशीर्वाद तुमचा पाठीमागे घ्या. यतिराज संपूर्ण उठतात. आशीर्वाद मागं घ्या म्हणणारी पहिलीच कन्या आहे. मुली आशीर्वाद मागं घ्या असं का म्हणते स्वामी? सगळ्या सौभाग्याचे सगळे अलंकार जरी घातलेले असले तरी पती माझी इथे नाही हो. संन्यास घेऊन दूर कुठेतरी गेलेले आहेत. कर्णोपकरणी अशी खबर आम्हाला मिळाली आहे की त्यांनी श्रीपाद स्वामींचा काशीला जाऊन अनुग्रह घेतलेला आहे, एवढंच आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला माझ्या पतीची कुठलीही खबर लागलेली नाही. हवतच होता श्रीपाद स्वामी. अगदी घाईघाईने उठून उभे राहतात आणि त्या रुक्मिणीला विचारतात, तुझ्या पतीचं यजमानांचं नाव काय? त्यावेळेस मात्र आपल्या पतीचं नाव घेण्याची पद्धत नव्हती. आता आपण एकेरी नावाने पतीला आवाज देतो, पण मंडळी तुम्हाला माहित आहे पतीचं जितक्या वेळेस आपण नाव घेऊ तितक्या वेळेस त्याचं वर्षभर शेकडो दिवस त्याचं आयुष्य कमी होत असतं. म्हणून कधीही स्त्रीने आपल्या पतीचं नाव घ्यायचं नसतं. आपण मॉडर्न झालो आहोत, पुढच्या पिढीत गेलो आहोत, समाजाच्या परंपरेचं भान आपल्याला राहिलेलं नाही, म्हणून आपण एकेरी नावात पतीला आवाज द्यायला जातो. पण धर्मशास्त्राने त्याला परवानगी देत नाही. ज्यांना वाटतंय आपल्या पतीचं आयुष्य कमी व्हावं त्यांनी निश्चितपणे आपल्या पतीला नावाने आवाज द्यावा, म्हणजे ना तुम्ही आदराने बोलवा. आता इकडे रुक्मिणी आपल्या पतीचं नाव घ्यायला तयार नाही आणि सांगते की 28 युगांपासून पंढरपूरला जो पाय धुवून
हातात पंचाखांद्यावरती नेतात, चांगलं सावरत सावरत आता आळंदीपर्यंत येऊन पोहोचतात. भीती वाटायला लागते की आळंदीत कसा प्रवेश करायचा, रुक्मिणीला कसं तोंड दाखवायचं, सिद्धोबंतांकडे काय होऊन जायचं. अनेक विचारांचे चक्र आता विठ्ठलबंतांच्या मनात सुरू होतात. तेवढ्या त्या दिवशी वटपौर्णिमेचा दिवस असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्याचे संपूर्ण अलंकार घालून ही रुक्मिणी सजलेली असते. पण मनात जी उदासी असते ना, ती कुठे गेलेली नसते. शरीराने अलंकार चढवले पण मनाने कुठलाही अलंकार चढवलेला नव्हता. त्या सजलेल्या सुवर्णाच्या अलंकारामध्ये ती लंकेची पार्वती दिसत होती. अतिशय उदास मनाने तिने सगळा परिधान केलेला होता, सगळा पेहराव केलेला होता. आणि संध्याकाळ होते, दिवस मावळायला चाललेला आहे. विचार करते की आज वटपौर्णिमेचा दिवस, सगळ्यांनी आपल्या पतीच्या कल्याणासाठी वडाला फेरे मारतायत. आपण कशासाठी वडाला फेरे मारायचे? कारण त्या सत्यवतीला माहित होतं तिचा पती यमराजांना नेलेला आहे. कारण तू मागं आणून देईल त्याची जर आराधना केली, पण मला माहितच नाही माझा पती कुणी नेलाय, तो मेलाय का जिवंत आहे कुठे हे काहीच माहित नाही. कशा पद्धतीने आराधना करू त्या भगवंताची, कशी साथ घालू त्या भगवंताला. रात्रीचा अंधार प्रकाशाचा अंधार अगदीच काळोखात होऊन राहिलेला होता. दारापुढे तुळशीचं उद्यान होतं, त्याच्यापुढे रांगोळी काढलेली होती. त्या रांगोळीवरती रुक्मिणी दिवा ठेवलेला होता आणि मनाशीच बडबडत होती की काय माझे सौभाग्याचं लक्षण. सगळे अलंकार घातले पण त्या अलंकाराला बघणार कुणीच नाही, असे उदास विचार तिच्या मनात येत होते. तेवढ्यात त्या रांगोळीवरती तिला एक मनुष्याची आकृती येताना दिसली. मनुष्याची सावली तिला त्या रांगोळीवरती पडताना दिसलेली आहे. हळूहळू जवळ येणाऱ्या त्या सावलीकडे ती डोळे वर करून बघते तर तिला विठ्ठलबंत दिसले. एवढा आनंद झाला त्या रुक्मिणीला. गेलेला पती असा अचानक परत येवा. वटपौर्णिमेचा पावन मुहूर्त, त्या मुहूर्तावर सत्यवानाने जसं परत यावं, सावित्रीची साधना तिची फळाला यावी, तशी आपली साधना आज फळाला आलेली आहे. आपला पतिराज आता या ठिकाणी परत आलेला आहे. विठ्ठलबंतांना बघण्यासाठी ती घाईघाई आतमध्ये जाते. तुपाचं पातेला घेऊन येते. त्या तुपामध्ये दोघांचं मुख बघते आणि घाईघाई आईला आवाज देते. आई इकडून येणं झालं. उमाबाईंना आनंद होतो, सिद्धोबंतांना आनंद होतो, संपूर्ण आळंदी परिसराला आनंद होतो. गाव जेवण त्या ठिकाणी सिद्धोबंत देतात, सगळ्या ब्राह्मण कुंडांना जेवण देतात. मात्र तथाकथित समाज व्यवस्थेला हे मान्य नव्हतं. आळंदीच्या ब्राह्मणांना हे मान्य नव्हतं की सिद्धोबंतांनी परत यावं. पहिला कारण त्याच्यात होतं की सिद्धोबंतांकडे 12 घराण्याचं कुलकर्णी पद होतं, 12 गावचं कुलकर्णी पद होतं आणि हे सिद्धोबंत होते त्यांना मुलगा नव्हता. जर सिद्धोबंत गेले तर त्यांचा जो सगळा कारभार आहे तो ते तत्कालीन ब्राह्मणांना मिळाला असता, हा त्याच्यामागचा एक विचार होता त्या ब्राह्मणांचा. आणि दुसरी गोष्ट, त्या काळात असलेलं धर्माचं स्थान, अतिशय विचित्र असलेला धर्म पोहोचलेला होता. यवनांचं राज्य वाढत चाललेलं होतं आणि धर्म म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या धर्म मार्तंडांनी अगदी गुंडाळी करून कृती करून त्याचं बाजूला ठेवलेले होते. त्यांच्या मनातील तोच धर्म असायचा आणि ते सांगतील तीच पूजा तत्कालीन लोकांना करावी लागायची. कर्मकांड, पुस्तक कर्मकांड वाढलेलं होतं. ज्ञान, भक्ती, वैराग्य संपूर्ण लोटलेलं होतं. फक्त पूजा मांडणं, ब्राह्मणांना प्रसाद देणं आणि त्यांना दक्षिणा देणं एवढ्याच गोष्टीवरती ब्राह्मणांचं त्यांचं उदरनिर्वाहाचं काम चालू होतं. म्हणून तथाकथित ब्राह्मणांनी या विठ्ठलबंतांच्या परत येण्याला अतिशय विरोध केलेला आहे. हळूहळू ही खबर संपूर्ण गावात पसरलेली आहे. सिद्धोबंतांचं गावात जाणं आता त्यांना लाजीरवाणं वाटायला लागलं, कारण प्रत्येक जण नाव ठेवायला लागलेलं आहे. विठ्ठलबंतांचं गावही परत आलं वाटतं. संन्यास घेऊन गेला होता, परत आला. भ्रष्ट संसार, धर्म बुडवला, काय होणार आहे अशा लोकांचं, असं म्हणून गल्लोगल्लीचे लोक त्याला नावं ठेवत होते. सिद्धोबंतांना हा त्रास सहन होत नव्हता. तरी सुद्धा आपल्या मुलीच्या कल्याणासाठी, आपल्या जावयाच्या कल्याणासाठी कधी त्यांनी ग्रहशब्द या ब्राह्मणांच्या विरोधात काढला नाही. सगळ्या गोष्टी ते अगदी सहन करत राहिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी सहन करत ज्या दिवशी एक दिवस
काय करायचं. सगळ्यांच्या मध्ये विचार करतो आणि सिद्धपीठामध्ये एक झोपडी तयार केली जाते. काळ्या कुड्यांची अगदी छोटीशी झोपडी त्या ठिकाणी तयार केली जाते. आता उमाबाई आपल्या मुलीला तिच्या घरी जायचा निरोप देत आहे. दुःखद अंतकरण झालंय उमाबाईचं की कशा पद्धतीने झोपडीत महाराज सोडून झोपडीत कसं राहिलं जायचं नाही झोपडीला. तळतळायला लागल्या डोळ्यात अश्रू त्यांचे खाली निघायला लागले. बांध सोडून आता बाहेर यायला लागले की कशी माझी रुक्मिणी राहील त्या झोपडीत. सिद्धोपंतांनी स्वतःला आवर घातलेला आहे आणि विठ्ठल आणि रुक्मिणी सिद्धपीठामध्ये झोपडी करून राहायला लागलेले आहे. त्या झोपडीमध्ये आता या दोघांचा संसार सुरू झालेला आहे. जाता जाता रुक्मिणीच्या पत्रामध्ये तिच्या आई ओटी भरलेली होती. देहाऱ्याचा बाळकृष्ण तिच्या आईने आता त्या रुक्मिणीच्या ओटीमध्ये घातलेला होता. तो बाळकृष्ण घेऊन रुक्मिणी आपल्या त्या झोपडीमध्ये छोट्याशा दगडावरती छोटासा पांढरा तुकडा ठेवते आणि त्याच्यावर त्या बाळकृष्णाला ठेवते आहे. त्या बाळकृष्णाची ती आराधना करते आहे. संसार असून सुळेत चालवून साकडं घालते आहे. हळूहळू दिवस पुढे चाललेले आहेत. त्या झोपडीचा आश्रमामध्ये त्या सिद्धोपंतांनी रूपांतर केलेलं आहे. अवतीभोवती रागवतीच्या लावलेला आहे. गावात जाऊन भिक्षा मागून यावं, जे काही अन्न मिळेल त्याचा उदरनिर्वाह करावा, भगवंताची आराधना करावी आणि संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनामध्ये घालावा असा त्यांचा नियम चालू झालेला आहे. आता इकडे खूप दिवस झालेले आहेत. दारामध्ये लावलेल्या केळीला आता एक फळ आलेलं आहे. त्या केळीच्या फुलात हळूच एक छोटंसं केळ बाहेर यायला विचार करत आहे. इकडे रुक्मिणीची ओटी सुद्धा भरून आलेली आहे. तिलाही दिवस गेलेले आहेत. आनंद झालाय रुक्मिणीला आणि विठ्ठलपंतांना. संसाराचे स्वप्न दोघांनी लग्नाच्या वेळेस बघितलं असेल ते पूर्ण होत आहे. खूप आनंद झाला या दाम्पत्यांना. पण बाळंतपण करणार कोण? सिद्धोपंतांना उमाबाईंना तत्कालीन पंडित जे होते ते या झोपडीपर्यंत जाऊ देत नव्हते. तेवढ्यात लक्ष्मी आपल्या खापराच्या भांड्यामध्ये तुपाचं भांड तूप घेऊन आलेले आहे त्या रुक्मिणीकडे. तुम्हाला शंका येईल की लक्ष्मी म्हणून. ती लक्ष्मी त्या आळंदीच्या एका कुंभाराची मुलगी होती. तरुण वयात लग्न करून दिल्यानंतर तरुण वयात तिचा पती म्हणून गेलेला आहे. तारुण्य घेऊन संसारी जगता येत नाही म्हणून ती आपल्या आई वडिलांच्या घरी आलेली आहे. गाडलं मडके बनवण्याचं वडिलांचं जे काम आहे ते गाडगे मडकं विकण्याचं काम ही लक्ष्मी करत आहे. असंच एक दिवस मडके विकायला गेली असताना एका नामांकित ब्राह्मणाने तिच्या अंगावरती हात टाकलेला. तिला ते दुःख सहन झालेलं नाही त्या लक्ष्मीला आणि तिने घाई जाऊन इंद्रायणीच्या डोहात उडी मारलेली आहे. इंद्रायणीच्या काठावरती साधना करणाऱ्या विठ्ठलपंतांनी तिला बाहेर काढलेलं आहे. तिची समजूत काढलेली आहे. तिच्याकडनं झालेला प्रकार ऐकून घेतलेला आणि म्हटले लक्ष्मी, झालेल्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा माणसाला या ठिकाणी भोगावी लागते. हे जे कर्म त्याचे फळ आले, तुम्ही जे कर्म कराल ते फळाला येतच. ज्यांनी तुझ्या अंगावरती हात टाकलेला आहे तोही तसा जाणार नाही. भगवंत त्याच्या अंगावरती नक्कीच निश्चितच लवकरच हात टाकेल आणि आजपासून तू माझी बहीण, कुणीही तुला त्रास देणार नाही. आणि तेव्हापासून त्या लक्ष्मीचं या रुक्मिणीच्या घरात येणं जाणं सुरू झालं होतं. कुठलेही नातेवाईक राहिले नव्हते या रुक्मिणीला त्या लक्ष्मीशिवाय. आज त्या रुक्मिणीचा बाळंतपणाचा दिवस आलेला होता. अगदी सकाळपासून ही लक्ष्मी तिच्या पायाजवळ बसून होती. काय करावं तिलाही सुचत नव्हतं. इकडं झोपडीच्या दारासमोर विठ्ठलपंतांच्या निर्धारा सुरू झालेल्या होत्या. ही पहिलाच मुलगा आहे. त्यानंतर खूप दिवसांना आता रुक्मिणीला दिवस गेलेले आहेत. बाळंतपण सुखाने होईल की नाही म्हणून सगळ्यांना शंका येत होती. आतमध्ये लक्ष्मी घाबरत होती आणि बाहेर विठ्ठलपंतांच्या भगवंताचं नामस्मरण चालू होतं. ओंकाराचं सदाशिवाचं ध्यान त्या विठ्ठलपंतांच्या मुखात सारखं चालू होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं अखंडपणे नामस्मरण विठ्ठलपंत करत होते. तेवढ्यात रात्रीची पहाट झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत आहे. मोरांचा केकराव ऐकायला येत आहे. म्हणून त्याच आवाजात विठ्ठलपंतांना झोपडीतून आणखी एक नवीन आवाज ऐकायला आलेला आहे. तो आवाज होता निवृत्तीनाथांचा. माघ वद्य प्रतिपदा सोमवार पहाटे शनिवार सके 1195 ला निवृत्तीनाथांचा जन्म झालेला होता. झोपडीत आनंद झालेला होता. सगळीकडे चैतन्य पसरलेलं होतं. उमाबाईंच्या आणि सिद्धोपंतांच्या कानावरती ही खबर गेलेली होती की मुलीला मुलगा झालेला आहे. आनंदाने घर भरून आलेलं होतं. सगळी मंडळी सुखावल्यासारखी वाटत होती. हळूहळू काळ पुढे सरकत होता आणि निवृत्तीनाथांच्या आगमनानंतर त्या विठ्ठलपंतांनी आपल्या दारामध्ये एक पारिजातकाचं झाड लावलं. हळूहळू तो पारिजातक वाढत होता. त्या पारिजातकाला बहर यायला लागलेला होता आणि पुन्हा एकदा विठ्ठलपंतांच्या दारामध्ये त्या
सुरू झालेली आहे. श्रावणाचे दिवस आलेले आहेत. कृष्णाष्टमीचा दिवस आलेला आहे. मंदिरांमधून भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव सुरू झालेला आहे. रात्रीचा समय सुरू झालेला आहे. वारा मंद मंद वाहत आहे. कीर्तनकार भजन करून सगळ्यांना सांगत होता की आता भगवान श्रीकृष्णाचं प्रगटीकरण होणार आहे. आणि इकडं या झोपडीमध्ये रुक्मिणी प्रसूतीच्या वेदनेने तळमळत होती. प्रसूती तिची जवळ आलेली होती. जसा जसा त्या कीर्तनाचा आवाज त्या रुक्मिणीच्या कानामध्ये घुमत होता तसं तसं तिचं मन वेगळ्याच कुठल्या तरी लहरीमध्ये जात होतं. आणि झोपडीच्या दारामध्ये मात्र विठ्ठलपंत आता विष्णुस्तुती करत होते, कारण गोकुळाष्टमीचा दिवस होता. काय करावं काही सुचत नव्हतं. जोरात विष्णुस्तुती चालू होती त्यांच्या मुखातनं. तेवढ्यात रात्रीचा अंधार पडलेला आहे. चंद्र डोक्यावरती थांबलेला आहे. संपूर्ण पृथ्वी सुगंधाने भरून गेलेली आहे. पक्ष्यांचा किलकिलाट मध्यरात्रीला सुरू झालेला आहे. गायींच्या सणांमध्ये गोधारा सुरू झालेला आहे. अगदीच प्रसन्न चित्त वातावरण झालेलं आहे. स्वर्गात देवांनी विमानाची दाटी केलेली आहे. पृथ्वीवरती गणधर्व येऊन नाचायला लागले आहे. संपूर्ण सृष्टी आनंदाने भरून गेलेली आहे. प्रत्येकाच्या मुखात विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण असा आवाज येत आहे. आणि त्याच विठ्ठल कृष्ण नामाच्या गजरामध्ये एक प्रकाशाचा झोत आलेला आहे. त्या रुक्मिणीच्या झोपडीमध्ये तो प्रकाश झोत शिरलेला आहे. बघता बघता त्या प्रकाशाने त्या रुक्मिणीच्या उदरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि विठ्ठलाच्या स्तुतीच्या गजरामध्ये इकडे कृष्ण नामाचा जयघोष मंदिरामध्ये चाललेला आहे. आणि रुक्मिणीच्या उदरामध्ये माऊलींनी जन्म घेतलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी माऊलींचा जन्म झालेला आहे. रात्रीचा समय, आकाश काळोख झालेलं असलं तरी सुगंधित वातावरण आहे. प्रसन्न चित्त वातावरण आहे. आणि माऊलींचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. हजारो वर्ष होऊन गेली कृष्णाच्या जन्माला. तोच प्रसंग, तेच वातावरण या माऊलींच्या जन्मासाठी निर्माण झालेलं होतं. कारण समाजाची विस्कटलेली घडी आता माऊलींना परत सावरायची होती. म्हणून ह्या रुक्मिणीच्या पोटी प्रत्यक्ष भगवंताला माऊली रूपाने अवतार घेतलेला होता. शके 1997 विवानाम संवत्सर श्रावण मध्य अष्टमी गुरुवारचा मध्यरात्रीचा दिवस होता. आणि माऊली ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला होता. सगळीकडे प्रसन्न चित्त वातावरण होतं. अगदी आता विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही प्रसन्न झालेले होते. छोट्याशा निवृत्तीला खूप आनंद झाला होता, कारण आपलं पोट भरून चालणारा दुसरा कोणीतरी आलेला आहे. सुखावलं होतं सगळं कुटुंब. तेवढ्यात आता तिसऱ्या मुलाची चाहूल लागलेली आहे. रुक्मिणीला शके 1999 मध्ये ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमेला रविवारच्या दिवशी रात्रीच्या 1 प्रहराला सोपानदेव नावांचा मुलगा झालेला आहे. आता तीही भावंड हळूहळू त्या वडिलांच्या अंतरामध्ये वाढत आहे. रुक्मिणी त्यांचा सांभाळ करते. वेगवेगळे शिक्षण त्यांना देते आहे. धर्मशास्त्राचं वर्तन कसं असावं हे विठ्ठलपंत त्यांना पदोपदी सांगत आहे. गावच्या लोकांनी आपल्याला एक प्रश्न विचारला तर त्याचं किती नम्रतेने आपण उत्तर द्यायला पाहिजे याचा धडा रुक्मिणी त्यांना वारंवार देत आहे. कारण वाईट टाकलेलं कुटुंब होतं. गावच्या बाहेर राहत होते. भिक्षा मागून अन्न आणून खात होते. त्याच्यावर भिक्षा घेऊन चोरीला गेलं. प्रत्येक घरात भिक्षा मिळेल असं नव्हतं. काही ठराविक कुटुंब होते ते मंडळींना भिक्षा देत होते. मग अशा वेळेस एखाद्याने जर भिक्षा दिली नाही तर आपण त्यांना रागवायचं नाही. हे छोटे छोटे संस्कार रुक्मिणी आणि विठ्ठलपंत आपल्या मुलांवरती करत होते. आता निवृत्तीचा मूळ धरून ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या मागे चालत होते. चालता चालता वेदशास्त्र सगळं बोलत होते. बोलता बोलता त्यांच्या बोटाला धरून निवृत्ती त्यांच्याकडे चालायला लागला होता. निवृत्ती चालताना त्यांच्या पाठीमागे चालत चालत त्या मंडळींचा प्रवास सुरू झालेला. 2 वर्षांचा काळ गेलाय. घटस्थापनेचा दिवस झालेला आहे. ती जगदंबा आदिशक्ती आदिमाया आता पृथ्वीवर येण्याच्या तयारीत आहे. घराघरामध्ये घटाची तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येकानं मातीचं मटकं आणलेलं आहे. त्याच्या आवती भोवती घटाचं सामान आणलेलं आहे. पानांचा गजरा केलेला आहे. दारावरती तोरणं सजलेली आहे. आदिमाया शक्तीच्या स्वागताला संपूर्ण कुटुंब संपूर्ण धरित्री सावध झालेली आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा इकडे विठ्ठलपंतांनी सुद्धा घट बसवण्याची तयारी केलेली आहे. पण रुक्मिणी मात्र प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ होत आहे. लक्ष्मी तिच्या खांद्यावरती बसून खांद्यावरती हात फिरवते आहे. हा सगळा प्रसंग आहे. तोपर्यंत आकाशामधून जी देवी निघाली, जी चित्तलीचा निघाली आहे, तिने इकडं तिकडं कुठेही न बघता सरळ तिने रुक्मिणीच्या झोपडीत प्रवेश केलेला आहे. आणि इकडे घटस्थापनेचा मुहूर्त
पुढं त्याचीच कलिकेनं आदिशक्ती मुक्ताबाईंना त्या रुक्मिणी शौर्याने जन्म घेतलेला आहे आणि या जगाला सावरणारी मुक्ताबाई आदिशक्ती पुन्हा एकदा नव्याने जन्माला आलेली आहे. अशी ही चार भावंड माऊलींची 3 भावंड आणि माऊली हळूहळू करत वाढत चाललेला आहे. हळूहळू ही मंडळी वाढत चाललेली आहे, मोठी होत चाललेली आहे. किती वेळ आहे? 10-15 मिनिटाचा वेळ आहे ना? आहे 10-15 मिनिटं घेऊ का? 5 मिनिटं घ्या. इकडे हळूहळू ही मंडळी मोठी होत चाललेली आहे. आता वडिलांच्या पाठीमागं ही लोक भिक्षा मागायला दारोदार जायला सुरुवात करत आहेत. अनेक जर त्यांना भिक्षा देत नाही आहेत तरी सुद्धा न रागवता न डगमग करता ही मंडळी भिक्षा मागत समोर जात आहेत. कधी कधी तर इतकी बिकट परिस्थिती यायची सोमवार सारखे अनेक म्हणजे वाईट प्रवृत्तीचे जे लोक होते ते नरमांच्या धुळीमध्ये घातलेल्या पिठामध्ये सुद्धा माती घालवायचे. कठीण परिस्थितीत ते सगळेजण चालले होते. निवृत्ती 8 वर्षाचा झाला होता आणि आता यांच्या मौजी बंधनाचा विषय आलेला होता. धर्मसभेपुढे आता विठ्ठलपंतांनी मागणी केली की आम्हाला काही शिक्षा द्यायची ते द्या, आमच्या मुलांचं मौजी बंधन करून द्या. धर्म मानकरांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यांनी सरळ नकार दिला. तुम्ही धर्मभ्रष्ट आहात, तुम्हाला त्या आळंदीमध्ये राहण्याची पात्रताच नाही आणि तुम्हाला तुमच्या मुलांना या ठिकाणी कुठलंही स्थान नाही. धर्मामध्ये तुमच्या मुलांना घेतलं जाणार नाही. म्हणून तुम्ही दोघांनी पहिलं तर तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त घ्या. देहदंडाचं प्रायश्चित्त विठ्ठलाला आणि रुक्मिणीला देण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणीने देहांचं प्रायश्चित्त घेतले आणि मुलं पूर्वी झालेले आहेत 4 मुलं. आई वडिलांना सोडून अगदी छोट्या छोट्या वयातली 4 मुलं पण गावात हळूहळू भिक्षा मागून तसा तरी स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. या 4ही भावंडांना गावातून सोडून दुसरीकडे जाण्याचा आदेश धर्ममार्तंडांनी केलेला आहे आणि पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन या असा एक आदेशच त्या ब्राह्मणांनी दिलेला आहे. आता पैठणला चालत जाणाऱ्या 4 भावंडांना तुम्ही विचार करा. 8 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज आहेत, 6 वर्षाची नागोबा माऊली आहेत, 4 वर्षाचा माझा सोपानदेव आहे आणि मुक्ताई ती तर 3-4 वर्षाची देवचुटुकी कशी जाणार? कशी चालत चालत ही मंडळी पैठण क्षेत्री पोहोचणार? तरीही भगवंताला सगळ्यांची काळजी असते. मदत करत ही 4ही भावंड त्या पैठण क्षेत्रात जाऊन उभी राहतात. पैठण क्षेत्रात गेल्यानंतर समोर त्या धर्म माणसांच्या समोर धर्मसभेसमोर ही मंडळी न्याय मागत असतात की आम्हाला मौजीचा अधिकार द्या, मौजी बंधन आमचं झालं पाहिजे, त्याचा अधिकार द्या, एक शुद्धीपत्र आम्हाला द्या. नाही, धर्म माणसांना ते मान्य नव्हतं. काशीला त्यावेळेस पैठणला धर्मपीठ म्हटलं जायचं पण तसा कुठलाही आधार त्या धर्मपंडितांना सापडलेला नाही की जेणेकरून ह्या 4ही भावंडांना शुद्धीपत्र दिलं जाईल. शेवटी चेष्टाच त्यांच्या वाट्याला 4ही ठिकाणी आलेली आहे आणि हा अपस्कार सहन करत ही 4 भावंड पण पैठणला गेली पण तिथंही काही फारसं त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. धर्ममार्तंडांनी यांचा अपमान केलेला आहे आणि सहज तुम्ही लोकांनी काय करायचं या ठिकाणी न राहता संसाराचा भार न स्वीकारता संसार न करता तुम्ही 4ही भावंडांनी आजपासून गाई मुलांची सेवा करायची आहे. जे पतित आहेत, जे अधपतनाला पोहोचलेले आहेत त्या लोकांची सेवा तुम्ही 4ही भावंडांनी करावी. तशाच पद्धतीने उदरनिर्वाह करायचा आहे. लोक देखील त्याच्यावरतीच जगायचं आहे. तुम्हाला संसार करण्याचा गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा अधिकार नाही. 4ही भावंड मोठे आनंदित झाले कारण मुळातच वैराग्याची वृत्ती त्यांची होती. भक्ती ज्ञान त्यांचं भरभरून ओसरलेलं होतं. त्याच्यामुळे कुठेही संसारात गुंतायचं नाही हा त्यांचा निर्णय झालेला होता. पण धर्ममार्तंडांनी दिलेला हा निर्णय त्यांनी आनंदाने स्वीकार केला. तेवढ्यातच एक अतिशय वाईट प्रवृत्तीचा ब्राह्मण त्यांना म्हटला, काय रे नाव मुलांना तुमची? ज्ञानेश्वर माऊली स्वतः पुढून म्हणतात, काका हे माझी निवृत्ती दादा, माझं नाव ज्ञानदेव आहे, आम्हाला मोठा भाऊ सोपानदेव आहे आणि माझी मोठी बहीण मुक्ताई. हो का? संन्याशाच्या मुलाला बरीच चांगली नावं सुचली. साधी नावं सापडत नव्हती का? एवढी प्रचंड नावं ठेवण्याची काय गरज होती? रेड्याची नावं ठेवावी तशी तुमची नावं ठेवली असती तरी चाललं असतं. ज्ञानेश्वरांना थोडासा राग आला. काय करावं पण दयाळू वृत्ती बोलायचं नाही. आईवडिलांचे संस्कार आहेत पाठीशी म्हणून कुठेही एक शब्द प्रबोधले नाही. तरीही त्या धर्मसभेच्या पंडितांची वटवट चालूच होती. तेवढ्यात एक जण म्हणाला की या ठिकाणावरून चाललेला हा रेडा ज्याचाही नाव ज्ञान आहे. तुम्ही लोक मोठ्या पांडित्याच्या गोष्टी करतात, मग तुमचा आणि ह्याचा आत्मा एकच आहे. चराचर सगळे एकाच भगवंताने व्यापलेला आहे असं
ज्ञान तुमच्या संग बोलेल का? माऊली सरळ पुढे झाले, नम्रपणे हात जोडून त्या धर्ममार्गांना म्हणाले, हो, माझ्यासारखाच आत्मा या रेड्याच्याही मुखामध्ये आहे, त्याच्याही अंतकरणामध्ये तोच भगवंत राहत आहे. असं म्हणून त्या धर्ममार्गांनाही त्या रेड्याला 4-5 चापकाचे फटके मारले आणि धर्मसभेपुढे आणून उभं केलेलं आहे. पण मंडळी, ते चापकाचे 4-5 झटके लागलेले होते त्या रेड्याच्या पाठीवर नव्हते लागले, ते माऊलींच्या पाठीवरती वर आलेले होते. माऊली कासावीस होत नव्हत्या, पण उत्तमही कासावीस होत होता की माझ्या भावाला हे शिक्षा का? त्या रेड्याच्या पाठीवरचे मारणं तुम्ही थांबवा. ती धर्ममार्गांना ओरडून सांगत होती, काका कृपा करून तुम्ही त्या रेड्याला मारू नका, माझ्या भावाच्या पाठीवरती ओरडताय, माझा ज्ञानदाता कासावीस होत आहे. तेवढ्यात एक जण समोर येऊन म्हणतो, इतका तुझ्या ज्ञानदानाचा त्या रेड्याचा जीव जर एकसारखा असेल तर तुझा ज्ञानदाता बोलतो तशा वेदांच्या रुचका रेड्या बोलेल का? नम्रपणे माऊली पुढे होतात आणि त्या रेड्याच्या पाठीवरती हात ठेवतात, मस्तकावर हात ठेवून नमस्कार करतात आणि त्याच्या कानात मंत्र देतात. आणि माऊलींचा कान माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या उभ्या लागल्या तर आपल्यासारखे रेडे बोलायला लागतात. तर माऊलींचा स्पर्श ज्या रेड्याला झाला तो का बोलणार नाही? त्या माऊलींच्या रेड्याच्या मुखात भराभर वेदांच्या वृक्षामध्ये रेडा लागलेला आहे. भराभर तो रेडा वेद बोलायला लागलेला आहे. तेव्हा मात्र ते धर्ममार्तांड घाबरलेला आहे. ती सगळी मंडळी कुणीतरी महान आत्मे आहेत, कुणीतरी महान आहेत, योगी साधक आहेत, पूर्वजन्मीचं काही साधना आपण राहिली असेल म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून सगळे जण या चारही भावंडांना नमस्कार करतात. तिथून पुढे मात्र त्या चौघांचाही प्रवास सुखाचा सुरू होतो. पण प्रत्येक जीवाला या ज्ञानसागरातून बाहेर काढण्यासाठी, संसाराच्या कष्टातून बाहेर काढण्यासाठी माऊली शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलेले आहे. पुढे गेल्यानंतर तो रेडा त्यांच्यासोबत गेलेला आहे. वेळेअभावी मी मला काही सगळं सांगते आणि शॉर्ट्समध्ये सांगते. त्यांना कधी पुढे कधी वेळ आली तर विस्ताराने तुमच्यापुढे माऊलींचे चरित्र सादर करण्याचा प्रयत्न करेल. पण आज घडीला मात्र उशीर झालेला आहे, खूप घाई झालेली आहे. म्हणून पुढे घडीत सांगते आहे की पुढे ह्या चारही भावंडांच्या वाट्याला अतिशय सुखाचे सोहळे आलेले आहेत. हळूहळू पैठण सोडून ही मंडळी नेवाशाला आलेली आहे. नेवाशाला एका प्रेत चाललेलं होतं. त्या प्रेताला ज्ञानेश्वर माऊलींनी उठवलेलं आहे. प्रेत सच्चिदानंद बाबा आपल्याला उठवलेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडनं भगवंताला काहीतरी काम करून यायचं राहिलेलं आहे. हा विचार करून ते सच्चिदानंद बाबा कायम स्वरूपी माऊलींच्या सोबत राहिलेले आहे. आणि ज्ञानेश्वरीला एका खांबाला टेकून जेव्हा माऊलींनी भगवद्गीतेवरचं निरूपण केलं आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपाने जेव्हा आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे, त्यावेळेस त्या सच्चिदानंद बाबांनी हे सगळं माऊलींचं मुखात निघालेलं शब्द निशब्द टिकून घेतलेलं आहे. त्या सच्चिदानंद बाबांची कृपा आपल्यावरती आहे, माऊलींची कृपा आपल्यावरती आहे. माऊलींची कृपा झाली तर त्या रेड्याची समाधी झाली. आजही लाखो वारकरी त्या अनिगावमध्ये जातात. प्रचंड मोठा सप्ताह त्या ठिकाणी होतो आणि रेड्याच्या समाधीवरती नतमस्तक होऊन अनेक लोक ज्ञानाची भीक मागतात. तसंच आपल्या पैठण निवासामध्ये जाऊन सुद्धा त्या पोलीस खांबाला सर्वजण नम्रतेने वंदन करतात, आराधना करतात. आणि त्या खांबाचं देऊळ झालेलं या विश्वामध्ये कुठलंच नाही, एकमेव देऊळ आहे त्या ज्ञानेश्वरीचं, त्या ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेलं त्या खांबाचं. आणि माऊली मला सांगायला खूप आनंद होतो की तेच देवाचं माझं मागे आलं. त्याच माऊलीच्या आहे. आणि आज तुमच्या पुढे माऊलींची ज्ञानेश्वरी सांगण्याचा प्रयत्न की केवळ ज्ञानेश्वरी वाचून करते आहे. की कुठल्याही धर्मशास्त्रांचा म्हणा किंवा वेदशास्त्रांचा अभ्यास कुठेही केलेला नाही. कुठल्याही धर्मवाचनांच्या ठिकाणी जाऊन आळंदी काशी क्षेत्री जाऊन आम्ही कुठल्याही धर्मग्रंथांचा अभ्यास केला नाही. पण ज्या दिवशीपासून लॉकडाऊनचा प्रसंग आलेला आहे, सगळ्यांच्या अंतकरणात भीतीचा प्रसंग निर्माण झालेला आहे, त्याच दिवशी मी घरी ऑनलाईन ज्ञानेश्वरी वाचन सुरू केलेलं आहे. आणि अनेक जणींनी विदेशातल्या अनेक लोकांनी ऑनलाईन ज्ञानेश्वरीचं वाचन तेव्हापासून सुरू केलेलं आहे. आणि काय तो माझा आणि ज्ञानेश्वरीचा तेवढाच संबंध. त्याच आधारावरती मी आज तुमच्या समोर जे काही शब्द बोलते ते त्याचा तुम्ही स्वीकार करा. सद्गुरूंच्या कृपेने बाबांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चुकलं असेल तर निश्चितच माझं नाही, जे योग्य आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे. जाता जाता माऊलींच्या संदर्भात एक फक्त 2 शब्दांचं एक अभंग म्हणते. कोणी तालुक्यात काही वेळ जाईल म्हणून वाचून दाखवते आणि आपली गजाली. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दर्शने हरे काक, सर्वांती सुखरूप ज्ञानोबा माझा, चालविली जडविंती हरवली चांगल्याची भ्रांती, मग
मनापूर्वक नमस्कार करून या ठिकाणी ही सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी समर्पित करते, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. रामकृष्ण हरी.